नमस्कार मित्रांनो, आज आपण जे आहे ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे म्हणजेच आपल्या MPSC तर्फे पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2023 ची तयारी आपण आता सध्या करत आहोत। तर त्याच्यामध्ये आपला जो मुख्य परीक्षेचा पेपर आहे, विधी पेपर म्हणजेच लॉचा पेपर आहे, त्याच्यामध्ये आपला जो कायदा आहे भारतीय दंड संहिता 1860, तर या पेपरमध्ये आपल्याला हा जो काही कायदा आहे त्या कायद्यासाठी आपल्याला परीक्षेमध्ये एकूण 30 प्रश्न विचारले जाणार आणि मार्क्स किती असणार, तर 60 मार्क्स असणार। तर आपण त्यासाठी मागील ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत तर त्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमधले जे काही आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नासंदर्भात चर्चा करणार आहोत। परंतु आपण जे आहे ते त्या अगोदर आपल्याला कोणत्या कलमांवर प्रश्न विचारलेले आहेत त्याच्या संदर्भात इथं आपण थोडक्यात सारांश काढलेला आहे। तर इथं आपण बघूया की 2021 ची जी मुख्य परीक्षा झालेली आहे त्या मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला जी परीक्षेत आलेली कलमे आहेत त्या कलमासंदर्भात आपण बघूया। तर परीक्षेमध्ये आपल्याला कलमा जे आहेत त्याच्यामध्ये हे पहिला जो प्रश्न आहे तो 379 आणि 383 या दोन कलमांवर आलेला आहे। त्याच्यानंतर 379 त्याच्यानंतर परत 379, 376, त्याच्यानंतर 80, त्याच्यानंतर कलम 84, कलम 376, त्याच्यानंतर कलम 299, कलम 231, कलम 233, त्याच्यानंतर कलम 320, त्याच्यानंतर पुढचं जे कलम आहे ते 307 केस संदर्भात म्हणजेच, आणि कलम 307चं उदाहरण, त्याच्यानंतर कलम 302, कलम 295, त्याच्यानंतर जोड्या लावा संदर्भात आपल्याला प्रश्न आलेला आहे इथं, कलम 349, कलम 340, कलम 362 आणि कलम 320, त्याच्यानंतर कलम 82, कलम 511, कलम 494 अपवाद या संदर्भात आपल्याला प्रश्न आलेला आहे, कलम 299 आणि कलम 300, त्याच्यानंतर कलम 279, कलम 293, कलम 75, कलम 76 उदाहरण, कलम 76चं जे आहे ते उदाहरणासंदर्भात आपल्याला प्रश्न आलेला आहे, कलम 326, कलम 299, कलम 24 आणि कलम 304 कलम 40 आणि कलम 10, तर या कलमावर जे आहेत ते आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत। त्याच्यानंतर 2013 ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जी काही कलम आहेत म्हणजे जे प्रश्न विचारलेले आहेत ते कोणत्या कलमांवर विचारलेले आहेत तर ते आपण इथं बघूया। कलम 411, कलम 21, कलम 34, कलम 82, कलम 120 कलम 144, कलम 141, कलम 177, कलम 224, कलम 279, कलम 279 परत विचारलेले आहेत त्याच्यावरच, कलम 300, कलम 302, कलम 306, कलम 376 कलम 114, कलम 383, कलम 361, कलम 405 आणि कलम 498 कलम 182 आणि कलम 463, आणि त्याच्यानंतर 2011 ची जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न विचारलेले आहेत ते कोणत्या कलमांवर तर ती कलम आपण बघूया। कलम 11, कलम 22, कलम 29, कलम 75, कलम 82, कलम 141, कलम 160, कलम 299, कलम 171, कलम 167, कलम 180, कलम 193, कलम 289, कलम 231, कलम 294, कलम 376, कलम 194, कलम 201, कलम 300, कलम 323 आणि कलम 304 कलम 436, कलम 504, कलम 225, त्याच्यानंतर 354, कलम 463 आणि कलम 477 कलम 497, त्याच्यानंतर जी परीक्षा आहे ती 2008 ची जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपल्याला जी कलम आहेत ती बघूया आपण, ज्या कलमांवरचे प्रश्न विचारलेले आहेत ते बघूया। कलम 10, कलम 22, कलम 75, कलम 90, कलम 95, कलम 145, कलम 170, कलम 177, कलम 188, कलम 279, त्याच्यानंतर कलम 293, कलम 295 कलम 298, त्याच्यानंतर कलम 377, कलम 378, कलम 498 आणि कलम 509 आणि कलम 511, तर या प्रकारे म्हणजेच अशा प्रकारे जे आहे ते या कलमांवर आपल्याला हे ज्या काय मागील प्रश्नपत्रिका म्हणजेच मागील ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमध्ये आपल्याला या कलमांवर प्रश्न विचारलेले आहेत, म्हणून आपण हे जे आहे ते इथं ही कलम म्हणजे एक सारांश म्हणून आपण इथं घेतलेले आहेत, कारण
आपण अभ्यास करताना कोणत्या कलमांवर किती फोकस केला पाहिजे हे याच्यासाठी आपण हे इथं घेतलेलं आहे. तर आणि याच्या अगोदर आपण जे आहेत ते 2 व्हिडिओ जे आहेत ते अभ्यासक्रमासंदर्भात म्हणजेच आय पी सीचा जो काय आपल्याला मुख्य परीक्षेसाठी अभ्यासक्रम आहे त्या परीक्षेसंदर्भात आपण 2 व्हिडिओ जे आहेत ते आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. तर मित्रांनो जरूर आपण ते बघावे. त्याच्यामध्ये जे आहेत ते 2016ची 2009, 2010, 2016 आणि 2017 या ज्या परीक्षा झालेल्या आहेत या परीक्षेमध्ये जे प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपण जे आहे ती अभ्यासक्रम म्हणजेच कलम आणि त्याच्यानंतर जे प्रश्न आलेले आहेत त्याच्या संदर्भात जे आहेत आपण चर्चा केलेली आहे. तर जरूर आपण ते व्हिडिओ जरूर बघावे, कारण ते व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ बघितला तर आपल्याला अधिक सोयीस्कर होईल. आणि आता महत्त्वाचं म्हणजे 2021ची जी परीक्षा झालेली आहे तर या परीक्षेमध्ये जे आहे ते आपल्याला एका प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजेच आता अभ्यासक्रम आपला जो आहे तो बदललेला आहे. आणि अभ्यासक्रम बदललेला नाही तर पेपर जो आहे तो एकच पेपर आहे. कारण 2017ला जे होते ते 2 पेपर होते. त्याच्या अगोदर 2016ला एकच पेपर होता, परंतु एका प्रश्नाला 1 मार्क्स होता. 2017ची जी परीक्षा झालेली होती त्याच्यामध्ये एका प्रश्नाला 2 मार्क्स होते, परंतु पेपर जे होते ते 2 होते. आणि आता 2021ची जी परीक्षा झाली त्या परीक्षेला जे आहे ती एका प्रश्नाला 2 मार्क्स म्हणजेच आय पी सीचे जे आहेत आपल्याला परीक्षेमध्ये 30 प्रश्न विचारले जाणार आणि 30 प्रश्नाला 60 गुण असणार. म्हणजे प्रत्येकी एक प्रश्नाला 2 गुण. म्हणून आता जे आहे ते आपल्या परीक्षेची म्हणजे प्रश्नांची जी आहे ती काठिण्य पातळी थोडीशी वाढलेली आहे, परंतु आपण मित्रांनो अभ्यास केला तर आपण व्यवस्थितपणे 60चे 60 मार्क्स आय पी सीमध्ये मिळवू शकता. तर इथं जे आहे ते आज आपण बघूया की डिपार्टमेंटल PSI 2021 म्हणजेच पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा मुख्य परीक्षा 2021 30/7/2022 रोजी झालेले आहे. तर या परीक्षेमध्ये जे काय आपल्याला 30 प्रश्न आलेले आहेत त्या प्रश्नासंदर्भात आज आपण माहिती बघूया आणि प्रश्न कसे आलेले आहेत ते आपण आता बघितल्यावर आपल्याला समजेलच. तर आपण आता बघूया प्रश्न. जर मित्रांनो हे व्हिडिओ जर आवडले तर जरूर लाईक करा मित्रांनो, आपल्या मित्रांना शेअर करा, तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 103 हे जे आहेत ते आपण सिरियलनुसारच घेतलेले आहेत, कारण आपण एका ठिकाणी जे आहेत ते प्रश्न संकलित केलेले आहेत. आता प्रश्न क्रमांक 103 भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालील विधानांचा विचार करा. विधान 1 राहते घर इत्यादीतील चोरी हा समेट न होण्याजोगा गुन्हा आहे. विधान 2 खंडणी हा दखलपात्र गुन्हा आहे. इथं जे आहे ते आपण बघूया की आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. काय तर 1 नंबर पर्याय आहे फक्त 1 बरोबर, 2 नंबर फक्त 2 बरोबर, 3 नंबर 1 आणि 2ही बरोबर आणि 4 नंबर जे आहे ते 1 आणि 2ही चूक आहे. तर इथं आपल्याला कलम 380 कलम 300 काय आहे तर राहते घर, इमारत, तंबू किंवा जलयान इत्यादीतील चोरी याच्यासाठी शिक्षा किती आहे तर 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दंडदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि हा जो गुन्हा आहे हा दखलपात्र आहे, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. इथं आपल्याला काय विचारलाय प्रश्न समेट न होण्याजोगा म्हणजेच बिना तडजोडीचा, बरोबर. तर हे आपण इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. आणि दुसरं जे विधान आहे ते कलम 383 मधलं आहे. कलम 383 म्हणजे काय तर खंडणी, बलाद ग्रहण, जुलमाने घेणे, बळजबरी, एक्स्ट्रोसन्स म्हणजेच काय तर खंडणी. तर त्याची व्याख्या काय आहे तर एखाद्या व्यक्तीला जो कोणी खुद्द तिला किंवा कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही प्रकारे नुकसान
पोहोचवण्याची भीती घालून त्याद्वारे कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा अथवा मूल्यवान रोख्यामध्ये रूपांतरित करता येईल अशी स्वाक्षरित किंवा मुद्रांकित केलेली कोणतीही चीज वस्तू सुपूर्द करण्यास अशा प्रकारे भीती घातलेल्या व्यक्तीला अप्रामाणिकपणे प्रवृत्त करतो, तो बलात्ग्रहण करतो. तर कलम 383 काय आहे तर व्याख्या कलम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हा जो आहे तो त्याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. तर आपल्याला दुसरं विधान काय विचारलंय की खंडणी हा दखलपात्र गुन्हा आहे. तर खंडणी जो आहे तो दखलपात्र गुन्हा आहे. कारण कलम 384 जे आहे त्याच्यामध्ये जी आहे ती शिक्षा आहे. तर त्याच्यासाठी शिक्षा किती आहे तर 3 वर्षापर्यंत कैद आणि 3 वर्षापर्यंत कारावास, म्हणजे 3 वर्षापर्यंत असू शकेल इतका कारावास आणि दर्वदंड. गुन्हा दखलपात्र आणि जो आहे तो गुन्हा नॉन बेलेबल म्हणजेच अजामीनपात्र आहे आणि बिना तडजोडीचा आहे. हा गुन्हा जो आहे तो बिना तडजोडीचा आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 104. भारतीय दंड संहिता 1860 अन्वये खालील पैकी अयोग्य विधान कोणते? 1 नंबर इथं आपल्याला विधानं दिलेले आहेत. 1 नंबर लोकसेवक कायदेशीर कर्तव्य बजावताना त्याला अटकाव करणे हा गुन्हा आहे. 2 नंबर लोकसेवकास सहाय्य करणे विधीत बंधनकारक असताना ते टाळणे गुन्हा आहे. आणि 3 नंबर अधिकाराशिवाय केलेल्या लोकसेवकाच्या आदेशाची अवज्ञा करणे हा गुन्हा आहे. 4 नंबर वरीलपैकी एकही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर, कारण आपल्याला इथं जे आहे ते अयोग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न होता. आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 105. भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 379 म्हणजे 379 चोरी ह्या गुन्ह्यासाठी कोणती शिक्षा आहे? इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत, परंतु उत्तर आहे त्याचं 3 नंबर पर्याय, कारण त्याला 3 वर्षे एवढी जी आहे म्हणजेच कलम 379 चोरीबद्दल शिक्षा आहे 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्याही एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दर्वदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. गुन्हा जो आहे तो दखलपात्र अजामीनपात्र आणि हा जो गुन्हा आहे तो दंडाधिकारी म्हणजेच दंडाधिकारी प्रथम वर्ग त्या दंडाधिकाऱ्यांच्या कोर्टामध्ये चालतो. आणि चोरीच्या मालाची किंमत जर 250 रुपयाच्या वर नसेल तर न्यायालयाच्या परवानगीने हा गुन्हा म्हणजेच कंपाऊंडेबल म्हणजेच तडजोडीचा आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण बघितला इथं. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 106. खालील विधानांचा विचार करा. विधान 1. 12 वर्षाखालील स्त्रीवर बलात्कार केल्याबद्दल शिक्षा 12 वर्षापर्यंत वाढू शकते. विधान 2. फारकतीच्या काळात पतीने पत्नीशी तिच्या परवानगीशिवाय लैंगिक समागम केल्यास कारावासाची शिक्षा होऊ शकते, जी 2 वर्षापेक्षा कमी नसते. इथं आपल्याला पर्याय उत्तरे दिलेले आहेत. त्याच्यामध्ये या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर आहे. फक्त 2 बरोबर आहे आणि 1 चूक आहे. आता कलम 376 आपण बघूया. कलम 376 1 मध्ये जे आहे ते त्याच्या संदर्भात पहिलं जे आहे ते आपल्याला इथं दिलेलं आहे. कलम 376 ब म्हणजेच याच्यामध्ये जे आहे ते फारकतीच्या कालावधीत एखाद्या पुरुषाने आपल्या पत्नीशी संभोग करणे. शिक्षा किती आहे तर 2 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु ती 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा होईल व तो दर्वदंडाशी पात्र होईल. आणि गुन्हा जो आहे तो जामीनपात्र आणि बिना तडजोडीचा आहे. आणि हे जे आहे ते सत्र न्यायालयामध्ये सत्र न्यायालयामध्ये ती केस चालते. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 107. भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 80 द्वारे केले जाणारे काहीही गुन्हा नाही जो टिंबटिंबने घडतो. अ. दुर्दैव, ब. अपघात, क. गुन्हेगारी हेतूने, ड. दूषित मनाने. तर या
प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे फक्त अ आणि ब. कारण दुर्दैव आणि अपघाताने जो गुन्हा घडतो, दुर्दैव आणि अपघाताने जो गुन्हा घडतो, कलम 80 द्वारे काहीही केले जाणारे जे गुन्हे आहेत ते जे आहेत ते गुन्हा नाही, जो घडतो तो दुर्दैव आणि अपघात. इथं आपण बघूया की कलम 80 काय आहे तर कायदेशीर कृती करताना अपघात. कायदेशीर रीतीने, कायदेशीर साधनाने आणि योग्य ती काळजी व खबरदारी घेऊन कायदेशीर कृती करत असताना अपघाताने किंवा दुर्दैवाने आणि कोणत्याही गुन्हेगारी उद्देश किंवा जाणीव नसताना जी गोष्ट हातून घडते अशी कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 108. भारतीय दंडसंहिता 1860च्या तरतुदी अन्वये खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहेत? कोणते विधाने जी आहेत ती बरोबर आहेत? अ. प्रत्येक मृत्यू हा खून नसतो. ब. अपघातामध्ये गुन्हेगारी हेतू उपस्थित नसतो. क. भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 84 अंतर्गत वेडेपणा हे संरक्षण नाही. तर इथं आपल्याला पर्यायी उत्तरे दिलेली आहेत. 1 नंबर फक्त अ आणि ब, 2 नंबर फक्त अ, ब आणि क, 3 नंबर फक्त ब, क आणि ड, 4 नंबर फक्त अ आणि ड. इथं आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे ते महत्त्वाचं आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे. कारण प्रश्न काय विचारला आहे तर भारतीय दंडसंहिता 1860च्या तरतुदी अन्वये खालीलपैकी कोणते विधान हे बरोबर आहेत? तर ही जी विधानं आहेत ही तिन्ही विधानं जी आहेत ती बरोबर आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 2 नंबर पर्याय आहे. आता आपण बघूया की कलम 84 संदर्भात माहिती बघूया. मनोविकल व्यक्तीची कृती. जी व्यक्ती एखादी गोष्ट करण्याच्या वेळी त्या कृतीचे स्वरूप काय आहे अथवा आपण जे करतो आहोत ते गैर किंवा कायद्याच्या विरुद्ध आहे हे जाणण्यास मनोविकलतेमुळे असमर्थ असेल त्या व्यक्तीने केलेली अशी कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. तर अशा प्रकारे हे जे आहे हे इथं या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर, म्हणजेच तिन्ही जे आहेत ते बरोबर आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 109. भारतीय दंडसंहिता 1860च्या तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? अ. प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले कृत्य करणे काही मर्यादेपर्यंत आवश्यक आहे. ब. प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले कृत्य करणे आवश्यक नाही. इथं आपल्याला उत्तर जे आहे पर्याय उत्तरे, तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. फक्त ब बरोबर आहे. प्रवृत्त केल्याचा गुन्हा सिद्ध करण्यासाठी प्रवृत्त केलेले कृत्य करणे आवश्यक नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 110. एखादा पुरुष जर स्त्रीच्या इच्छेविरुद्ध किंवा तिच्या संमतीशिवाय तिच्याशी टिंबटिंब अवयवापैकी कोणत्या अवयवासंबंधी लैंगिक संभोग करत असेल तो बलात्कार होतो. इथं आपल्याला जे आहेत ते पर्याय म्हणजेच विधानं दिलेले आहेत. अ. योनी संबंधी संभोग. ब. बेमौखिक संभोग. क. गुद्दा संभोग आणि योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे. सर्व अ, ब आणि क. तर अशा प्रकारे हा जो प्रश्न आहे तो इथं आपण म्हणजे 375 मधला बलात्कार या व्याख्या संदर्भातला हा जो आहे तो प्रश्न आपल्याला आलेला आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 111. खालील विधाने काळजीपूर्वक वाचा. अ. सर्व हत्या सदोष मनुष्यवध असतात परंतु सर्व सदोष मनुष्यवध हत्या नसतात. ब.
भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 231 आणि 233 मध्ये खून आणि मनुष्यवधाचा संबंध आहे. योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी आपल्याला जे आहेत ते पर्याय आपल्याला दिलेले आहेत. 1 नंबर दोन्ही विधाने अ आणि ब बरोबर आहेत. 2 नंबर अ हे विधान बरोबर आहे असून ब हे चूक आहे. 3 दोन्ही विधाने अ व ब चूक आहेत. आणि 4 नंबर अ हे विधान चूक असून ब हे बरोबर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. कारण अ हे विधान बरोबर आहे. बरोबर, कारण सर्व हत्या हे सदोष मनुष्यवध असतात, परंतु सर्व सदोष मनुष्यवध ह्या हत्या नसतात. हे जे आहे हे बरोबर आहे विधान. आणि ब जे विधान आहे म्हणजेच ब विधान आहे ते बघूया आपण. भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 231 आणि 233 मध्ये खून आणि मनुष्यवधाचा संबंध आहे. तर हे जे विधान आहे हे चुकीचं आहे. कलम 231 काय आहे तर नकली नाणे तयार करणे आणि कलम 233 काय आहे तर नाणे नकली तयार करण्याचे साधन बनवणे किंवा ते विकणे. अशा प्रकारे ही जी 2 कलम आहेत ते आपल्याला ब विधानामध्ये विचारलेले आहेत. त्यांच्या संदर्भात आता माहिती बघूया आपण. जो कोणी कोणतेही नाणे नकली तयार करील किंवा जाणीवपूर्वक त्यांच्या नकलीकरणाच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील त्याला शिक्षा 7 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रवदंडासही पात्र होईल. आणि कलम 233 काय आहे तर नाणे नकली तयार करण्याचे साधन बनवणे किंवा विकणे. जो कोणी एखादा साचा किंवा साधन हे नकली नाणे तयार करण्यासाठी त्यांचा वापर व्हावा ज्यासाठी किंवा तसा वापर होण्याचे उद्देशित आहे हे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना बनविल किंवा नीट करील अथवा ते बनवण्याच्या किंवा नीट करण्याच्या प्रक्रियेतील कोणताही भाग पार पाडील अथवा ते विकत घेईल, विकेल किंवा त्याची वासलात लावील त्याला शिक्षा 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडासी पात्र होईल. तर अशा प्रकारे ही जी आहे ती 2 कलम आहेत. आणि हे जे गुन्हे आहेत ते दोन्ही गुन्हे जे आहेत ते दखलपात्र आहेत आणि अजामीनपात्र आहेत. अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचे आहेत. तर ही अशा प्रकारे ही 2 कलम आहेत. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 112. भारतीय दंड संहिता 1860 अनुसार खालीलपैकी कोणती गोष्ट ही गंभीर इजा मानली जाईल? अ. पुरुषत्व हरण करणे. ब. हाडांचे जोडे विस्कळीत करणे, सांधे विच्छेदन. क. केस काढणे. इथं आपल्याला पर्याय उत्तरे दिलेले आहेत. 1 नंबर फक्त अ, 2 नंबर अ आणि ब, 3 नंबर फक्त ब आणि क, 4 नंबर सर्व अ, ब आणि क. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, फक्त अ आणि ब. तर इथं आपण बघूया की कलम 320 याच्यामध्ये जबर दुखापत संदर्भात जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. त्याच्यामध्ये आपण बघूया की 1 नंबर पुरुषत्व भंग. 2 कोणत्याही डोळ्याच्या म्हणजेच दृष्टीचा कायमचा नाश म्हणजे विच्छेद करणे. कोणत्याही कानाच्या श्रवण शक्तीचा कायमचा विच्छेद करणे आणि कोणताही अवयव किंवा सांधा यांची हानी. 5वा जो आहे प्रकार तो आहे कोणताही अवयव किंवा सांधा यांच्या शक्तीचा नाश किंवा त्यात कायमची हानी. आणि 6वा जो आहे तो डोक्याची किंवा चेहरा कायमचा विद्रूप करणे. 7वा प्रकार आहे तो हाड मोडणे किंवा दात पाडणे. आणि 8 ज्या दुखापतीमुळे जीवित धोक्यात येते अथवा पीडित व्यक्तीला 20 दिवस इतका काळ दुःखद शारीरिक वेदना सहन करावी लागते किंवा तिचे नेहमीचे व्यवसाय चालू ठेवणे अशक्य होते अशी कोणतीही दुखापत. तर हे जे आहेत हे दुखापतीचे एकूण 8 प्रकार आहेत. जबर दुखापतीचे जे आहेत ते एकूण 8 प्रकार आहेत. आणि त्याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला इथं हे 2 प्रकार दिलेले आहेत. त्याच्यामध्ये अ आणि ब हे जे विधान आहे ते बरोबर म्हणजेच ही जी दोन प्रकार आहेत हे बरोबर आहे. गंभीर इजा, जबर दुखापत म्हणजेच गंभीर इजा ते समानार्थी शब्द आहे तो. तर अशा प्रकारे हा इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. त्या संदर्भात आपण इथं माहिती घेतलेली आहे. आणि इथं जो प्रश्न विचारलेला आहे तो केस संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 113. ॲसिड हल्ल्यात गुन्ह्याची गंभीरता व बळी
ची विद्रूपता लक्षात घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देताना भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 307चा वापर खालील खटल्यामध्ये केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे सचिन जाना विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 114. हा झचा जीव घेण्याच्या इराद्याने अशा प्रकारे त्यावर बंदूक झाडतो की त्यामुळे त्याचा जीव गेला असता आणि ने खून केल्याचा गुन्हा झाला असता तर ने कोणत्या अपराधाबद्दल शिक्षेस पात्र आहे? जीव गेला असता. इथं आपण वाक्य समजून घेणे महत्त्वाचं आहे. जीव गेला असता, बरोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय खुनाचा प्रयत्न. आता प्रश्न क्रमांक बघूया. प्रश्न जो आहे तो आपण बघितला, पण आता ते कलम बघूया. कलम 307 खुनाचा प्रयत्न करणे. याच्यासाठीची शिक्षा आहे ती 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची, म्हणजेच 10 वर्षापर्यंत जी आहे ती शिक्षा आहे, म्हणजे 10 वर्षे कारावास आणि द्रवदंड द्रवदंड. तसंच दुखापत झाली तर आजीव कारावासास आणि यापूर्वी उल्लेखलेल्या अशा शिक्षेस पात्र होईल. जन्मठेपेची शिक्षा भोगत असेल त्या प्रकरणी, म्हणजे जन्मठेपेची जर शिक्षा एखादा कैदी भोगत असेल तर कैद्याने केलेली दुखापत घडून आली तर त्या व्यक्तीला मृत्यूची शिक्षा होऊ शकते. आणि गुन्हा जो आहे तो दखलपात्र आहे, अजामीनपात्र आणि नॉन कंपाउंडेबल, म्हणजे बिना तडजोडीचा, समेट न होणारा गुन्हा आहे. आता पुढचा प्रश्न आपण बघूया. प्रश्न क्रमांक 115. जो कोणी खून करतो तो टिंबटिंब शिक्षेस पात्र होईल. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर देहदंड, 2 नंबर जन्मठेप म्हणजेच आजन्म कारावास, 3 नंबर देहदंड किंवा जन्मठेप, 4 नंबर देहदंड किंवा जन्मठेप किंवा द्रवदंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कारण असे जे पर्याय आले तर आपण एकदम सावधपणे जो आहे तो आपला गोल म्हणजेच ॲन्सर हे करणे महत्त्वाचं आहे. कारण इथं सुरुवातीला देहदंड दिलेला आहे, दुसरं जन्मठेप आणि 3 नंबर जन्मठेप किंवा देहदंड किंवा जन्मठेप. तर हे महत्त्वाचं आहे, कारण आपण पटकन 1 नंबर वगैरे टिक करून जातो. तर अशी चूक, म्हणजेच अशा प्रश्नामध्ये जे आहेत ते आपले सिली मिस्टेक होऊ शकतात, तर आपण काळजी घेणे महत्त्वाचं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, देहदंड किंवा जन्मठेप आणि द्रवदंड. आता कलम 302 काय आहे तर खुनाबद्दल शिक्षा. जो कोणी खून करील त्याला मृत्यूची किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. आणि हा जो गुन्हा आहे, म्हणजे या गुन्ह्याची जी प्रोसिजर जी आहे ती दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा हा जो गुन्हा आहे तो बिना तडजोडीचा आहे. तर हे महत्त्वाचं आहे मित्रांनो, कारण आपण पटकन जे आहेत ना हे पर्याय बघितले की लगेच आपण गोल करून घाईमध्ये असतो आपण. कारण एका प्रश्नाला जे आहेत आपल्याला 1.5 तासाचा अवधी असतो, म्हणजे 1.5 तास एवढा वेळ असतो, म्हणजे 90 मिनिटे. आणि आपल्याला प्रश्न किती सोडवायचे आहेत तर 100 प्रश्न सोडवायचे आहेत, बरोबर. 100 प्रश्न सोडवायचे आहेत, मग एका प्रश्नाला किती 36 सेकंद भेटणार, बरोबर. तर त्याच्यासाठी आपण घाई करत असतो, पण घाई न करणे महत्त्वाचं आहे. कारण प्रथम आपण पर्याय वाचणे खूप गरजेचं आहे. प्रथम पर्याय वाचून नंतरच गोल करणे महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, देहदंड किंवा जन्मठेप किंवा द्रवदंड. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 116. कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थळाचे नुकसान करणे, अगर ते अपवित्र करणे हा गुन्हा भारतीय दंडसंहिता 1860 मधील टिंबटिंब खाली समाविष्ट आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. कारण कलम 295 हे जे आहे ते या प्रश्नाचं उत्तर आहे. कलम 295 काय आहे तर कोणत्याही वर्गाच्या धर्माचा अपमान करण्याच्या उद्देशाने उपासना स्थानाचे नुकसान करणे किंवा ते अपवित्र करणे. तर शिक्षा काय आहे या कलमामध्ये? 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, जामीनपात्र आणि नॉन कंपाउंडेबल म्हणजेच अजामीनपात्र, नॉन कंपाउंडेबल्स म्हणजेच काय तर बिना तडजोडीचा.
बिना तडजोडीचा. इथं आपण हे महत्त्वाचं आहे. बेलेबल, नॉन बेलेबल म्हणजेच जामीनपात्र, अजामीनपात्र, आणि कॉन्जिबल, नॉन कॉन्जिबल म्हणजे दखलपात्र, अदखलपात्र, आणि नॉन कंपाऊंडेबल आणि कंपाऊंडेबल म्हणजेच तडजोडीचा आणि बिना तडजोडीचा. तर हे शब्द जे आहेत ते आपण लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. तर अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथं बघितला. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 117. भारतीय दंडसंहिता 1860च्या तरतुदी अन्वये खालील योग्य जोड्या जुळवा. परिरोध म्हणजेच ब जबर दुखापत, आणि क अपहरण, आणि ड बलप्रयोग. इथं आपल्याला जोड्या लावा संदर्भात प्रश्न विचारलेला आहे. तर इथं 1 नंबर कलम 349, कलम 340, कलम 362 आणि कलम 320. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आपण 3 नंबर पर्याय आहे, कारण हा प्रश्न एकदमच सोपा आहे. हे कलम बघूनच आपण जे आहेत ते जोड्या लावू शकतो. बरोबर. या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. आता पुढचा प्रश्न जो आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 118. भारतीय दंडसंहिता 1860च्या कलम 82 मध्ये टिंबटिंब हा अपवाद आहे जो व्यक्तीला गुन्हेगारी कायद्यासाठी जबाबदार होण्यापासून संरक्षण देतो. म्हणजेच 1 नंबर आहे ते धमकावणे, 2 नंबर लोकसेवक, 3 नंबर अस्वस्थ मनाची व्यक्ती, आणि 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. आता इथं आपल्याला ते कलम जे आहे, कलम 82 काय आहे तर 7 वर्षे वयाखालील बालकाने केलेली कोणतीही गोष्ट ही अपराध होत नाही. हे कलम काय आहे तर 7 वर्षे वयाखालील बालकाने केलेली कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 119. हा जच्या खिशात सहा मृगाचा खिशात आपला हात खुपसून जचा खिसा समईचा, म्हणजे इथं आपण हे केलेलं आहे, परंतु हा जो आहे इथं श ह्याच्यामध्ये थोडासा आपला प्रॉब्लेम होतो. खिसा कापण्याचा प्रयत्न करतो. जच्या खिशात काही पण नसल्यामुळे अचा प्रयत्न फसतो. भारतीय दंडसंहिता 1860च्या कोणत्या कलमांतर्गत दोषी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. म्हणजेच असं आपण आता करू शकतो की 1 नंबर पर्याय, परंतु 1 नंबर उत्तर नाही, कारण इथं जे आहेत ते आपल्याला पर्याय उत्तरे दिलेले आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबर, फक्त प्रश्न आपण पुन्हा एकदा बघूया. प्रश्न क्रमांक 119. हा जच्या खिशात आपला हात खुपसून जचा खिसा कापण्याचा प्रयत्न करतो. जच्या खिशात काही पण नसल्यामुळे अचा प्रयत्न फसतो. भारतीय दंडसंहिता 1860च्या कोणत्या कलमांतर्गत दोषी आहे? इथं आपल्याला हे जे दिलेले आहेत ते बघूया आपण. विधानं पहिली बघूया. विधानं भादस 1860चे कलम 511, ब भादस 1860 कलम 420, क भादस 1860 कलम 411, ड भादस कलम 1860 कलम 378. तर इथं जे आहे आपल्याला पर्याय उत्तरे दिलेले आहेत. 1 नंबर फक्त ब, 2 नंबर फक्त क आणि ड, 3 नंबर फक्त ड, आणि 4 नंबर फक्त अ. तर इथं त्यांनी जो आहे तो चोरीचा प्रयत्न केला. बरोबर. प्रयत्न करतो, प्रयत्न फसतो, म्हणजे चोरीचा प्रयत्न करतो. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते फक्त म्हणजेच उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय. तर अशा प्रकारे प्रश्न हे जे आहेत ते विचारले जातात. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 120. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या पुनर्विवाहास द्विविवाहाचा गुन्हा लागू होणार नाही? ज्या व्यक्तीचे पूर्वीचे लग्न न्यायालयाने बातल केले आहे त्याचा पुनर्विवाह गुन्हा नाही. ब ज्या व्यक्तीची पती वा पत्नी 7 वर्षे किंवा अधिक काळ दूर व गैरहजर आहे त्यांचा पुनर्विवाह गुन्हा नाही. क ज्या व्यक्तीने आपल्या हयात
पतीच्या व पत्नीच्या संमतीने पुनर्विवाह केला तर तो गुन्हा नाही. योग्य पर्याय निवडा. इथं आपल्याला जे आहेत ते पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर फक्त अ, 2 नंबर फक्त अ आणि ब, 3 नंबर फक्त ब, 4 नंबर फक्त क. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, अ आणि ब. पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 121. भारतीय दंड संहिता 1860 अन्वये खाली दिलेल्या विधानांचे परीक्षण करा. अ. एखाद्या व्यक्तीला शारीरिक इजा करून त्याद्वारे त्याचा मृत्यू होण्याचा वेग वाढवून मृत्यू घडवून आणणे हा सदोष मनुष्यवध आहे. ब. आईच्या गर्भातील भ्रूणाचा मृत्यू घडण्यास मनुष्यवध म्हणतात. योग्य पर्याय निवडा. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत ते बघूया. 1 नंबर दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत. 2 नंबर अ बरोबर आहे, ब चूक आहे. 3 नंबर ब बरोबर आहे, अ चूक आहे. 4 नंबर अ आणि ब दोन्ही चूक आहेत. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, कारण अ बरोबर आहे आणि ब जे आहे ते चूक आहे. कारण आईच्या गर्भातील भ्रूणाचा मृत्यू घडवण्यास मनुष्यवध म्हणतात. तर हे जे आहे हे चुकीचं आहे. इथं आपण बघूया की सदोष मनुष्यवध म्हणजे काय, तर मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने अथवा जिच्यामुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे अशी शारीरिक क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने अथवा एखाद्या कृतीमुळे आपण मृत्यूस कारणीभूत होण्यास संभव आहे याची जाणीव असताना जो कोणी अशी कृती करून मृत्यूस कारणीभूत होतो तो सदोष मनुष्यवधाचा अपराध करतो. स्पष्टीकरण इथं त्याच्यामध्येच आहे ते स्पष्टीकरण बघूया की मातेच्या गर्भातील जीवाचा मृत्यू घडवून आणणे हे जे आहे या कलमातीलच स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण क्रमांक 3. मातेच्या गर्भातील जीवाचा मृत्यू घडवून आणणे हा मनुष्यवध नाही, पण त्या जीवाचा कोणताही भाग बाहेर काढण्यात आला असेल तर त्याने श्वासोश्वास केला नसला किंवा तो पूर्णपणे जन्मला आला नसला तरी त्या जिवंत बालकाचा मृत्यू घडवून आणणे हे सदोष मनुष्यवध या सदरामध्ये मोडू शकेल. तर हे स्पष्टीकरण या कलमामधलं आहे. आणि कलम 300 याच्यामध्ये जी आहे ती खुनाची व्याख्या दिलेली आहे. तर अशा प्रकारे हा जो आहे तो हा इथं प्रश्न आहे. सदोष मनुष्यवधाची इथं आपण व्याख्या बघितली आणि त्याच्यातलंच हे जे आहे हे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे. आणि कलम 300 काय आहे तर खुनाची व्याख्या. आता प्रश्न क्रमांक 122. भारतीय दंड संहिता 1860च्या तरतुदीनुसार बेदरकारपणे वाहन चालवणे या गुन्ह्यातून खालीलपैकी कोणत्या कर्मचाऱ्यांना वगळले जाते. 1 नंबर लष्कराचे कर्मचारी, 2 नंबर केंद्र सरकारचे कर्मचारी, 3 नंबर विदेशी नागरिक, 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, वरीलपैकी कोणतेही नाही. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण आता. प्रश्न क्रमांक 123. भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालील विधानांचा विचार करा. विधान 1. भारतीय दंड संहिता भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 279 अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे अजामीनपात्र गुन्हा आहे. विधान 2. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवण्यासाठी 3 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आहे. पर्यायी उत्तरे इथं जे आहेत ते आपल्याला दिलेले आहेत ते बघूया. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, कारण दोन्ही 1 आणि 2 दोन्ही चूक आहेत. बरोबर. इथं आपल्याला प्रश्न काय विचारलाय ते महत्त्वाचं म्हणजेच भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालील विधानांचा विचार करा. भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 279 अंतर्गत सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे अजामीनपात्र गुन्हा आहे. तर हे चुकीचं आहे, कारण हा जो गुन्हा आहे सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन हाकणे किंवा सवारी करणे हे जे आहे हा गुन्हा जो आहे तो काय आहे तर
गुन्हा दखलपात्र आहे, परंतु गुन्हा जो आहे तो जामीनपात्र गुन्हा आहे. आणि विधान 2, बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालवण्यासाठी 3 वर्षे कठोर कारावासाची शिक्षा आहे. तर यासाठी जे आहे म्हणजेच याच्यामध्ये शिक्षा काय आहे तर 6 महिन्यापर्यंत जो आहे तो कारावास आहे, 6 महिने केद किंवा 1,000 रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा दिला जातील. गुन्हा दखलपात्र आहे, जामीनपात्र. हा जो गुन्हा आहे तो जामीनपात्र आहे. आणि परंतु गुन्हा जो आहे तो बिना तडजोडीचा गुन्हा आहे, म्हणजेच नॉन कंपाउंडेबल गुन्हा आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 124. भारतीय दंड संहिता 1860 नुसार खालील विधानांचा विचार करा. विधान 1. भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 293 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला अश्लील वस्तू विकण्यास प्रतिबंधित करते. विधान 2. भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 293 चे अजामीनपात्र गुन्हा आहे. इथं आपल्याला पर्याय उत्तरे दिलेली आहेत. 1 नंबर 1 बरोबर आहे, 2 चूक आहे, 2 नंबर 2 बरोबर आहे, 1 चूक आहे, 3 नंबर दोन्ही 1 आणि दोन्ही चूक आहेत, आणि 4 नंबर दोन्ही 1 आणि 2 दोन्ही चूक आहेत. तर इथं प्रश्न काय विचारला आहे आपल्याला तो समजून घेणे, म्हणजे ही विधानं काय आहेत ते आपण समजून घेणे महत्त्वाचं आहे. विधान 1 काय आहे तर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 293 18 वर्षाखालील कोणत्याही व्यक्तीला अश्लील वस्तू विकण्यास प्रतिबंधित करते. आणि विधान 2 काय आहे तर भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 293 चे म्हणजेच हा जो गुन्हा आहे अजामीनपात्र गुन्हा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3 नंबर पर्याय आहे. दोन्ही 1 आणि 2 दोन्ही चूक आहेत. कारण कलम 293 अश्लील वस्तू तरुण व्यक्तीस विकणे 20 वर्षे वयाखालील कोणत्याही इसमास, बरोबर. तर तिथं काय दिलं आहे तर 18 वर्षे दिले, 18 वर्षाखालील, तर त्याचं काय आहे तर 20 वर्षे. आणि शिक्षा काय आहे तर पहिल्या अपराधास 3 वर्षे कैद व 2,000 रुपये दंड, दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधास 7 वर्षे कैद आणि 5,000 रुपये दंडाच्या शिक्षेस पात्र असेल, बरोबर. तर अशा प्रकारे हे कलम आहे 293. आणि गुन्हा जो आहे तो दखलपात्र, जामीनपात्र आणि नॉन कंपाउंडेबल म्हणजेच बिना तडजोडीचा गुन्हा आहे. अशा प्रकारे आपण जे आहेत ते प्रश्नांचा अभ्यास केला पाहिजे. त्याच्यानंतरच आपण म्हणजेच आपला अभ्यासाचा जो आहे अभ्यास सराव पण महत्त्वाचा आहे. इथं आपल्याला प्रश्न क्रमांक 125. वाढीव शिक्षेसाठी भारतीय दंड संहिता 1875 मधील कलम 75 प्रमाणे शिक्षा देण्यासाठी पूर्वीच्या अपराधात अपराधी टिंबटिंब कालावधीची शिक्षा असली पाहिजे अशी तरतूद भारतीय दंड संहितेत आहे. म्हणजे अपराधाचे आहे अपराधात अपराधी 3 वर्षे कालावधीची शिक्षा असली पाहिजे अशी तरतूद जी आहे ती भारतीय दंड संहितेत आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय आहे आणि 3 वर्षे किंवा त्याहून अधिक. आता कलम 75 काय आहे तर कलम 75 काय आहे तर वाढीव शिक्षा. या कायद्याच्या प्रकरण 12 आणि 17 या खाली पूर्वी 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षा झाली असेल आणि पुन्हा त्याच प्रकारचा गुन्हा केला तर वाढीव शिक्षा होईल. शिक्षा आजन्म कारावासाची किंवा 10 वर्षे कैद. प्रश्न क्रमांक 126 बघूया आपण आता. भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 76 च्या उदाहरणाअंतर्गत हा सैनिक विधिविहित समादेशांना धरून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जमावावर गोळीबार करतो. ने कोणता अपराध केला? फौजदारी गुन्हा, ब खून, क सदोष मनुष्यवध, ड काहीही अपराध केला नाही. इथं पर्यायी उत्तरे दिलेले आहेत आपल्याला. 1 नंबर फक्त 2 नंबर फक्त ड, 3 नंबर फक्त क, 4 नंबर फक्त ब. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. 2 नंबर पर्याय आहे, कारण फक्त ड म्हणजेच काहीही अपराध केलेला नाही. कारण कलम 76 काय आहे तर कायद्याने बांधलेला परंतु चूकभुलीमुळे जे काही कृत्य झालेले असतं, जे काही कृत्य झालेले आहे त्या संदर्भात
म्हणजे ज्या संदर्भात हे कलम आहे आणि हे जे कलम आहे ते प्रकरण 4 मधील सर्वसाधारण अपराध याच्यामधले आहेत, बरोबर. म्हणजेच म्हणून हा जो आहे ते सर्वसाधारण अपवादात्मक हे कलम आहे. अपवादाचं हे कलम आहे कलम 76 आणि हे त्याच्यात जे आहे ते उदाहरण आहे. पहिलं उदाहरण आहे हे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 127. गुन्ह्याची गंभीरता लक्षात घेता भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 326 अंतर्गत टिंबटिंब किमान शिक्षेची तरतूद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे की कारावास, 10 वर्षापर्यंत कारावास. 10 वर्षापेक्षा कमी नाही, जो आजन्म कारावासापर्यंत वाढू शकतो, आणि द्रव्य दंड. ॲसिड हल्ला या संदर्भात एक कलम आहे. प्रश्न क्रमांक 128. सदोष मनुष्यवध म्हणजे मरणास कारण हवे या उद्देशाने कृती करणे. ब. मृत्यूची शक्यता आहे अशा प्रकारची शारीरिक इजा करणे. पर्यायी उत्तर इथं काय आहे तर 1 नंबर अ बरोबर आहे, ब चुकीचं आहे. दोन नंबर पर्याय आहे अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. 3 नंबर ब बरोबर आहे आणि अ चुकीचे आहे. आणि 4 नंबर अ आणि ब दोन्ही चुकीचे आहेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, कारण अ आणि ब दोन्ही जी विधाने आहेत ती बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक काय आहे तर प्रश्न क्रमांक 128. सदोष मनुष्यवध म्हणजे टिंबटिंब. अ. मरणास कारण व्हावे या उद्देशाने कृती करणे. ब. मृत्यूची शक्यता आहे अशा प्रकारची शारीरिक इजा करणे. इजा म्हणजे काय तर दुखापत, बरोबर. इजा म्हणजे दुखापत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. इथं आपण बघूया की कलम 299. सदोष मनुष्यवध म्हणजे काय तर मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने अथवा जिच्यामुळे मृत्यू घडून येणे संभवनीय आहे अशी शारीरिक क्षती क्षती पोहोचवण्याच्या उद्देशाने अथवा एखाद्या कृतीमुळे आपण मृत्यूस कारणीभूत होण्याचा संभव आहे याची जाणीव असताना जो कोणी अशी कृती करून मृत्यूस कारणीभूत होतो तो सदोष मनुष्यवधाचा अपराध करतो. तर हे कलम 299 आहे. आता पुढचं जे कलम आहे ते बघूया आपण, म्हणजेच हा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 129. अप्रामाणिकतेची व्याख्या भारतीय दंड संहितेच्या कलम टिंबटिंब यात आहे. इथं आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर 26, 2 नंबर 25, 3 नंबर 24 आणि 4 नंबर 23. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय 24. या 24 कलम 24 जे आहे त्याच्यामध्ये अप्रामाणिकतेची जी आहे ती व्याख्या दिलेली आहे. कलम 24 अप्रामाणिकपणे आणि लबाडी. जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ व्हावा किंवा दुसऱ्या व्यक्तीस गैरहानी व्हावी या उद्देशाने जेव्हा कोणतीही गोष्ट करतो तेव्हा तो ती गोष्ट अप्रामाणिकपणे करतो असे म्हटले जाते. तर पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 130. हुंडाबळीचा गुन्हा घडण्यासाठी खालीलपैकी कोणते घटक महत्त्वाचे आहेत? अ. विवाहित महिलेचा अनैसर्गिक मृत्यू. ब. मृत्यूपूर्वी त्या महिलेचा हुंड्यासाठी छळ. क. विवाहापासून 7 वर्षाच्या आत मृत्यू. योग्य पर्याय निवडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. सर्व अ, ब आणि क. इथं आपण बघूया की कलम 304 ब. हुंडाबळी म्हणजे काय तर जर स्त्रीचा मृत्यू तिच्या लग्नानंतर 7 वर्षाच्या आत भाजल्यामुळे किंवा शारीरिक जखमामुळे किंवा इतर कारणाशिवाय झाला असेल तर, आणि तिच्या मृत्यूपूर्वी जर तिच्या नवऱ्याकडून अगर त्यांच्या नातेवाईकांकडून हुंड्याच्या मागणीवरून जर अगर क्रूर वागणूक दिली जात असेल तर अशा मृत्यूला हुंडाबळी असे म्हणतात. सदर नवऱ्याने अगर नातेवाईकाने सदर मृत्यू घडवून आणला असे समजले पाहिजे. शिक्षा याच्यासाठी काय आहे तर कमीत कमी 7 वर्षापर्यंत द्यावी असे सत्र न्यायालयावर जे आहे ते बंधन असून ही शिक्षा आजीव कारावासाची देखील असू शकते. गुन्हा जो आहे तो दखलपात्र आहे, अजामीनपात्र आणि
गुन्हा जो आहे तो सत्र न्यायालयामध्ये चालतो. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 132. भारतीय दंड संहितेतील कोणत्या कलमाने गुन्हा याचा अर्थ स्पष्ट केलेला आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, कलम 40. अपराध आणि गुन्हा या कलमाचा खंड 2 व 3 यामधील नमूद केलेली प्रकरणे व कलमे खेरीज करून अन्यत्र अपराध हा शब्द या संहितेद्वारे शिक्षापात्र असलेली गोष्ट दर्शवतो. प्रश्न क्रमांक 133. भारतीय दंड संहिता 1860च्या कलम 10 अंतर्गत पुरुष हा शब्द मनुष्याला समुचित करतो जो. या प्रश्नाचं उत्तर आहे की ते 4 नंबर पर्याय, कोणतेही वय. आता इथं बघूया. कलम 10 मध्ये काय तर पुरुष आणि स्त्री. पुरुष हा शब्द कोणत्याही वयाच्या पुरुष जातीचा मनुष्य प्राणी दर्शवतो आणि स्त्री हा शब्द कोणत्याही वयाच्या स्त्री जातीचा मनुष्य प्राणी दर्शवतो. तर अशा प्रकारे हे जे आहे ते डिपार्टमेंटल PSI 2021 मध्ये आपली जी काय परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये आपल्याला जे प्रश्न आलेले होते ते आपण इथं बघितलेले आहेत. आता डिपार्टमेंटल PSI 2013ची जी परीक्षा झालेली आहे 20/10/2023 रोजी, त्याच्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण आता इथं बघूया. प्रश्न क्रमांक 134. माहिती असताना सुद्धा चोरीची मालमत्ता विकत घेणे हा कोणत्या कलमाखाली अपराध होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर, कलम 411 भादस अंतर्गत. कारण कलम 411 काय आहे तर चोरीचा माल लबाडीने घेण्याबद्दल शिक्षा 3 वर्षे कैद किंवा दंड किंवा दोन्ही, आणि गुन्हा जो आहे तो दखलपात्र आहे आणि अजामीनपात्र आहे. प्रश्न क्रमांक 135 बघूया आपण. भादसच्या कलम 21 अन्वये शासकीय सेवक खालीलपैकी कोण आहेत? अ. भारताच्या फौजेतील सनदी अंमलदार. ब. न्यायालयातील अधिकारी. क. ज्युरी. आणि 1. वरील कोणीहीच नाही. 2 नंबर. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे, वरील सर्व जे आहेत ते कलम 21 अन्वये शासकीय सेवक म्हणून भारतीय फौजेतील सनदी अंमलदार आणि न्यायालयातील अधिकारी आणि ज्युरी हे जे आहेत हे शासकीय सेवक आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 136. भादसच्या कलम टिंबटिंबचा उपयोग 2 किंवा अधिक लोकांनी समान उद्देश पार पाडण्यासाठी केलेल्या गुन्ह्यासाठी कारवाई करण्यास होतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय, कलम 34. कलम 34 काय आहे तर सामायिक इरादा. जेव्हा 2 किंवा अधिक व्यक्तींनी त्या सर्वांचा समान उद्देशाच्या पुरस्सरणार्थ गुन्हेगारी कृती केलेली असते तेव्हा अशापैकी प्रत्येक व्यक्ती जणू काही ती व्यक्ती तिने एकटीनेच केली असावी, त्याचप्रमाणे त्याच रीतीने त्याबद्दल दायी म्हणजे जबाबदार असते. दायी म्हणजे काय तर जबाबदार असते. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 137. एखाद्या व्यक्तीस बेकायदेशीरपणे फायदा पोहोचवण्याकरिता दुसऱ्या व्यक्तीचे बेकायदेशीरपणे नुकसान करण्याचे कृत्य हे टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, अप्रामाणिक. कलम 24 अप्रामाणिकपणे म्हणजे लबाडीने. हा प्रश्न डिपार्टमेंटलच्या PSI मेन एक्झाम 2021ला सुद्धा विचारण्यात आलेला होता. जो कोणी एखाद्या व्यक्तीस गैरलाभ हवा किंवा दुसऱ्या व्यक्तीची गैरहानी हवी या उद्देशाने जेव्हा कोणतीही गोष्ट करतो तेव्हा तो ती गोष्ट अप्रामाणिकपणे करतो असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 138. भारतीय दंड संहितेतील कलम 82 नुसार टिंबटिंब वर्षे वयोगटाखालील बालकाने केलेली कोणतीही गोष्ट अपराध होत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय, कलम 82 मध्ये म्हणजेच आहे ते 7 वर्षे. कलम 82 काय आहे तर 7 वर्षाहून कमी वयाच्या मुलाने केलेले कृत्य
7 वर्षाहून कमी वयाच्या मुलाने काहीही केले तरी कृत्य अपराध होत नाही. पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 139. व्यक्तीचे फौजदारी कृत्य केव्हा गुन्हा म्हणून संबोधता येत नाही? तर या 1 नंबर पर्याय आहे म्हाताऱ्या पुरुषाने गुन्हा केल्यास. 2 म्हाताऱ्या स्त्रीने गुन्हा केल्यास. 3 भादसच्या कायद्यात तशी तरतूद नाही. 4 वरील एकही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 140. भादसच्या कलम 120 नुसार टिंबटिंबसाठी शिक्षेची तजवीज आहे. 1 नंबर सरकारशी युद्ध चालवणे किंवा चालवण्याचे प्रयत्न करणे. 2 राष्ट्रपतींवर हल्ला. 3 नंबर फौजदारी पात्र गट करणे. 4 शस्त्र गोळा करणे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे फौजदारी पात्र गट रचणे. आणि कलम 120 मध्ये फौजदारी पात्र गटाबद्दल जी आहे ती शिक्षा आहे. 1 जो कोणी मृत्यूच्या आजीव कारावासाच्या किंवा 2 वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या श्रम कारावासाच्या शिक्षेस पात्र असा अपराध करण्याच्या फौजदारी पात्र गटातील पक्ष असेल त्याला अशा गटाबद्दल शिक्षेकरिता संहितेत स्पष्ट उपबंध केलेला नसेल तेव्हा त्याने जणू काही अशा अपराधास अपप्रेरणा दिलेली असावी. त्याप्रमाणे शिक्षा जी आहे ती होईल. 2 जो कोणी पूर्वोक्तानुसार शिक्षापात्र असलेला अपराध करण्याच्या फौजदारी पात्र गटाहून अन्य अशा एखाद्या फौजदारी पात्र गटातील पक्ष असेल त्याला जास्तीत जास्त 6 महिने इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 141. कोणतेही प्राणघातक हत्यार किंवा प्राणघातक वस्तूसह सज्ज होऊन बेकायदेशीर जमावाचा सभासद असल्यास त्याला शिक्षा काय होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे 2 वर्षे कैद. इथं जे आहेत ती 2 कलम आहेत बेकायदेशीर जमाव. कारण कलम 144 काय आहे तर प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे. कोणतेही प्राणघातक हत्यार किंवा जी वस्तू हल्ल्याचे हत्यार म्हणून वापरली असता मृत्यूस कारण होणे संभवनीय आहे अशी कोणतीही वस्तू यानिशी सज्ज होऊन जो कोणी बेकायदेशीर जमावाचा घटक होईल त्याला शिक्षा 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा द्रवदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि गुन्हा जो आहे तो दखलपात्र, जामीनपात्र आणि बिना तडजोडीचा म्हणजेच ही जी आहे ती गुन्ह्याची प्रोसिजर आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 142. टिंबटिंब किंवा त्यापेक्षा अधिक लोक कोणतीही आगळीक किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करण्याच्या उद्देशाने एकत्र आल्यास बेकायदेशीर जमाव असे समजले जाते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे 5. कलम 141 काय आहे तर बेकायदेशीर जमाव 5 किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती एकत्र जमले असून त्या जमावातील घटक व्यक्तींचे समान उद्दिष्ट पुढील प्रमाणे असेल तर त्या जमावास बेकायदेशीर जमाव असे संबोधण्यात येते. त्याच्यानंतर हा जो प्रश्न आहे तो प्रश्न क्रमांक 143. लोकसेवकास जाणून बुजून खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीस भादवीच्या कलम 177 नुसार टिंबटिंबपर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय 6 महिने. कलम 177 काय आहे तर खोटी माहिती पुरवणे. लोकसेवक म्हणून एखाद्याला कोणत्याही विषयासंबंधी माहिती पुरवण्यास विधिबद्ध असलेला जो कोणी त्या विषयासंबंधीची जी माहिती खोटी असल्याचे आपणास माहिती आहे किंवा तसे समजण्यास आपणास कारण आहे अशी माहिती खरी म्हणून पुरविल त्याला
शिक्षा जी आहे ती 6 महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या साध्या कारावासाची किंवा 1,000 रुपयापर्यंत असू शकेल इतक्या दर्वदंडाची किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. किंवा जी माहिती देण्यात तो विधिबद्ध आहे ती अपराध घडण्याविषयी असेल अथवा अपराध घडण्यास प्रतिबंध करण्यासाठी किंवा अपराधाला अटक करण्यासाठी आवश्यक असेल तर 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दर्वदंडाची किंवा दोन्ही शिक्षा ज्या आहेत त्या होतील. आणि या गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर अदखलपात्र, जामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 144. एखाद्या गुन्हेगाराला जर कायदेशीर कारावासात स्थानबद्ध करण्यात आले, अशा कोणत्याही कारावासातून त्याने पलायन केल्यास अथवा पलायन करण्याचा प्रयत्न केल्यास त्यास भादसच्या कलम टिंबटिंबनुसार शिक्षेस तरतूद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते कलम 224. कलम 182 हे आपल्याला परीक्षेमध्ये नाही आहे. परंतु काय कलम 182 काय आहे तर लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला क्षती म्हणजे नुकसान पोहोचेल अशा प्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे. आणि कलम 222 काय आहे तर शिक्षा आदेशाधीन असलेल्या किंवा कायदेशीरपणे हवालातीत पाठवलेल्या व्यक्तीला अटक करण्यास बद्ध असलेल्या लोकसेवकाने अटक करण्याचे उद्देशपूर्वक टाळणे. आणि कलम 225 काय आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या कायदेशीर अटकेला प्रतिकार किंवा अटक करणे. आणि या प्रश्नासंदर्भात जे आहे ते आपण आता ते कलम या संदर्भात माहिती बघू की कलम 224 काय आहे तर एखाद्या व्यक्तीने आपल्या कायदेशीर गिरफ्तारीला प्रतिकार किंवा अटकाव करणे. जो कोणी स्वतःवर ज्या अपराधाचा दोषारोप आहे किंवा ज्याबद्दल स्वतःसिद्ध दोष ठरला आहे अशा कोणत्याही अपराधाबद्दल आपले कायदेशीर अटक होण्यास उद्देशपूर्वक कोणत्याही प्रकारे प्रतिकार करेल किंवा अवैध अटकाव करील किंवा अथवा अशा अपराधाबद्दल आपणास कायदेशीरपणे जेथे स्थानबद्ध करण्यात आले आहे अशा कोणत्याही हवालातीतून पळून जाईल किंवा जाण्याचा प्रयत्न करील त्याला शिक्षा 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दर्वदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. गुन्ह्याची प्रोसिजर आहे अदखलपात्र, जामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. कलम 225 काय आहे तर दुसऱ्या व्यक्तीच्या कायदेशीर गिरफ्तारीला प्रतिकार किंवा अटकाव करणे. शिक्षा 2 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दर्वदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि आजीव कारावासाची किंवा 10 वर्षेपर्यंत जर म्हणजेच हा जो गुन्हा केलेला असेल तर शिक्षा त्याला 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दर्वदंडाची ही पात्र असेल. आणि मृत्यूच्या शिक्षेचा जर गुन्हा केलेला असेल तर शिक्षा 7 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दर्वदंडाचंही पात्र असेल. जर गिरफ्तार करावयाची व्यक्ती अथवा जिची अवैधपणे सुटका करण्यात आली किंवा सुटका करण्याचा प्रयत्न करण्यात आला ती व्यक्ती मृत्यूच्या शिक्षा आदेशास अधीन असेल तर त्या इसमाला आजीवन कारावासाची किंवा जास्तीत जास्त 10 वर्षे इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो दर्वदंडासही पात्र होईल. गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. तर हे जे प्रकार आहेत ते आपण इथे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 145. भादसच्या कलम टिंबटिंब केल्यास शिक्षेची तजवीज आहे. 1 नंबर पतंग उडवणे, 2 नंबर बेदरकारपणे वाहन चालवणे, 3 नंबर पाणी दूषित करणे, 4 नंबर भेसळयुक्त औषध विकणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे बेदरकारपणे वाहन चालवणे म्हणजेच कलम 279 नुसार. आता इथं प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न क्रमांक 146. ट्रक ड्रायव्हर ट्रक भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून रस्त्यावरील पादचारीस धडक देऊन त्यास जखमी केल्यास कोणता गुन्हा होतो? तर इथं पर्याय आहे 1 नंबर कलम 279 भादस नुसार जो आहे तो गुन्हा होतो. आणि पुढचा प्रश्न आहे कलम 147. कलम 300 भादस प्रमाणे खालीलपैकी कोणती खून या शब्दाची व्याख्या बरोबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर. ज्या कृत्याने मृत्यू झाला ते कृत्य जीव घेण्याच्या उद्देशाने केले असेल तर तो सदोष मनुष्यवध खून होय.
आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 148. भादसचे कलम टिंबटिंबप्रमाणे जो कोणी खून करील त्यास मृत्यूदंडाची अथवा आजन्म कारावासाची आणि द्रवदंडाची शिक्षा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कारण खुनासंदर्भात जी शिक्षा आहे ती यामध्ये दिलेली आहे. खुनाबद्दल शिक्षा, जो कोणी खून करील त्याला मृत्यूची किंवा आजीव कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. आणि गुन्ह्याची प्रोसिजर आहे दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. कलम 299 काय आहे तर सदोष मनुष्यवध. आणि कलम 301 काय आहे तर ज्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणणे उद्देशित होते त्याहून अन्य व्यक्तीचा मृत्यू घडून आल्याने सदोष मनुष्यवध म्हणजेच सदोष मनुष्यवध होतो. कलम 303 काय आहे तर जन्मठेप कैद्याने केलेल्या खुनाबद्दल शिक्षा. जो कोणी आजीवन कारावासाच्या शिक्षा आदेशास अधीन असून खून करील त्याला मृत्यूची शिक्षा होईल. कलम 303. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 149. ज्यावेळी विवाहित स्त्रीचा मृत्यू विवाहापासून 1 वर्षाच्या आत शारीरिक इजा, दुखापत वा जळून किंवा सामान्य परिस्थितीपेक्षा वेगळा झाला व मृत्यूचे अगदी जवळ अगोदर तिला हुंड्याच्या मागणीवरून तिच्या पत्नीकडून व पतीच्या नातेवाईकांकडून तिचा छळ करून तिला क्रूरपणे व मानसिक त्रास दिलेला असेल, अशा परिस्थितीत आरोपीचे कृत्य कोणत्या कलमानुसार गुन्हा ठरते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय, कलम 306. भादस म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे. कलम 306. कलम 306 काय आहे तर आत्महत्येला अपप्रेरणा देणे. याच्यामध्ये शिक्षा किती आहे तर 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची, 1 वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रवदंडाशी पात्र होईल. गुन्हा जो आहे तो दखलपात्र आणि जामीनपात्र आहे. आता इथं आपण बघूया की कलम 304 प आणि कलम 304 अ याच्या संदर्भात, या कलमासंदर्भात थोडक्यात माहिती बघूया. कलम 304 ब काय आहे तर हुंडाबळी आणि कलम 498 अ विवाहित महिलेशी क्रूर वर्तन केल्याबद्दल शिक्षा. तर त्या संदर्भात या 2 कलमांसंदर्भात आपण माहिती बघूया. कलम 304 ब काय आहे तर हुंडाबळी. जर स्त्रीचा मृत्यू तिच्या लग्नानंतर 7 वर्षाच्या आत भाजल्यामुळे किंवा शारीरिक जखमामुळे किंवा इतर कारणांशिवाय झाला असेल तर, आणि तिच्या मृत्यूपूर्वी जर तिला नवऱ्याकडून अगर त्यांच्या नातेवाईकांकडून हुंड्याच्या मागणीवरून जर अगर क्रूर वागणूक दिली जात असेल तर अशा मृत्यूला हुंडाबळी असे म्हणतात. आणि सदर नवऱ्याने अगर नातेवाईकाने सदर मृत्यू घडवून आणला असे समजले पाहिजे. आणि याच्यामध्ये शिक्षा किती आहे तर कमीत कमी 7 वर्षापर्यंत द्यावी असे सत्र न्यायालयावर बंधन असून ही शिक्षा आजीव कारावासाची देखील असू शकते. गुन्हा जो आहे तो दखलपात्र, जामीनपात्र आणि सत्र न्यायालयामध्ये चालणारा गुन्हा आहे. बरोबर. आणि आता इथं आपण बघूया कलम 498 काय आहे तर विवाहित महिलेशी क्रूर वर्तन. जो कोणी एखाद्या स्त्रीचा पती असून किंवा पतीचा नातेवाईक असून अशा स्त्रीला क्रूर वागणूक केल्याबद्दल शिक्षा जी आहे ती 3 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. इथं जे आहे ते स्पष्टीकरण महत्त्वाचं आहे, कारण या कलमाच्या प्रयोजनार्थ क्रूर वागणूक देणे याचा अर्थ पुढील प्रमाणे आहे क ज्यामुळे त्या स्त्रीला आत्महत्या करणे क्रमप्राप्त होईल अथवा तिला दुखापत होईल अथवा तिच्या जीविताला, अंगाला किंवा स्वास्थ्याला मानसिक किंवा शारीरिक धोका निर्माण होईल अशा प्रकारे कोणतेही बुद्धिपुरस्पर वागणूक. आणि ख जेव्हा त्या स्त्रीवर किंवा तिच्याशी संबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीवर कोणत्याही मालमत्तेचा किंवा मूल्यवान रोख्याची बेकायदेशीर मागणी पूर्ण करण्याची जबरदस्ती हेतूने किंवा अशी मागणी पूर्ण करण्यास तिच्याकडून किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तीकडून कसूर झाल्याबद्दल तिला छळले जाते तेव्हा अशी छळवणूक. आणि गुन्हा जो आहे तो दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे. आणि हे महत्त्वाचं आहे की भारतीय साक्षी पुरावा कायद्यामध्ये कलम 313 ब हे कलमाचं जे आहे ते गृहीतक आहे. आणि भारतीय साक्षी पुरावा कायदा 1872 कलम 313 अ
हे गृहीतक आहे. तर हे आपण इथं महत्त्वाचं म्हणजे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. आता इथं प्रश्न आपल्याला विचारला आहे, प्रश्न क्रमांक 150. रिकाम्या जागा भरा. एकापेक्षा जास्त व्यक्तीने सामूहिक उद्देशाने समूह जमवून एखाद्या स्त्रीवर बलात्कार केल्यास त्यातील प्रत्येक व्यक्तीने बलात्काराचा गुन्हा असून त्यास शिक्षा ही टिंबटिंब यापेक्षा कमी देता येत नाही. मित्रांनो, हे जे आहे हे सुधारणा झालेली आहे. कारण ही जी आहे आपण 2013ची प्रश्नपत्रिका बघतो ना, तर त्यावेळेस ही शिक्षा होती, परंतु याच्यामध्ये जी आहे ती सुधारणा झालेली आहे आता. तर त्याच्यासाठी शिक्षा काय आहे, तर फौजदारी सुधारणा कायदा अधिनियम 2013चा 13 कलम 376 ड सामूहिक टोळीकडून बलात्कार शिक्षा 20 वर्षापेक्षा कमी नसेल, परंतु आजीवन कारावासापर्यंत वाढवता येईल. अशा कारावासाची आणि द्रवदंडाची गुन्हा दखलपात्र, जामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. आणि फौजदारी सुधारणा कायदा अधिनियम 2018 कलम 376 DA 16 वर्षाखालील बालिकेवर सामूहिक बलात्कार करणे याच्यामध्ये जी आहे ती शिक्षा आजन्म कारावास आणि द्रवदंड व त्या व्यक्तीच्या उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी कारावास आणि दंड म्हणजेच जन्मठेपेपर्यंत जे आहे तो त्यांना हे आहे. आणि कलम 376 DB 12 वर्षाखालील महिलेवर सामूहिक बलात्कार करणे शिक्षा आजन्म कारावास आणि द्रवदंड आणि त्या व्यक्तीचे उर्वरित नैसर्गिक आयुष्यासाठी जे आहे ते कारावास आणि द्रवदंड. आणि याच्यामध्ये जो द्रवदंड म्हणजे मिळेल तो जो दंड असतो तो त्या बळीत व्यक्तीला दिला जाईल. तिची जे काय आहे ते पुनर्वसन करण्यासाठी आणि वैद्यकीय औषधोपचारासाठी जे आहे तो दंड जो आहे तो त्या व्यक्तीला म्हणजे त्या महिलेला देण्यात येईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 151. भादसच्या कलम टिंबटिंबानुसार लोकसेवकाने आपल्या हवालातीत असलेल्या स्त्रीशी संभोग केल्यास त्यास कैद व द्रवदंडाची शिक्षा होईल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. शिक्षा काय आहे तर 5 वर्षापेक्षा कमी नाही, पण जी 10 वर्षेपर्यंत वाढवता येईल अशा कारावासाची शिक्षा म्हणजेच जी आहे ती शिक्षा होईल. आणि पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे 152. भादसच्या कलम म्हणजे इथं काय आहे तर प्रश्न क्रमांक 152. भादसच्या कलम 114 नुसार अपराध घडला तेव्हा प्रेरक उपस्थित असेल तर ते कृत्य किंवा अपराध त्यानेच केले असे समजावे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न आहे म्हणजेच कलम 114 काय तर अपराध घडला तेव्हा अपप्रेरक उपस्थित असणे. आता कलम 153 काय आहे तर ब ने अला रुपये 10,000 दिले नाही तर हा बच्या संबंधात बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करण्याची धमकी देतो तेव्हा ने कोणता अपराध केला. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. कलम 383 भादस अंतर्गत बळजबरी. आणि इथं जी आहे ती व्याख्या आहे त्या संदर्भात, तर ही जी आहे ती व्याख्या आपण सुरुवातीलाच बघितली. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 154. ने झच्या जाण्या येण्याचा हक्क असलेला रस्ता अडवला. हा त्याचा रस्ता थांबवण्याचा हक्कदार सद्भावपूर्वक विश्वास ठेवणारा नसल्याने झला जाणे येण्यावर प्रतिबंध केला. तर सदरचे कृत्य हे टिंबटिंब आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर झला गैरनिरोध करतो. कलम 339 मध्ये या संदर्भात जी आहे ती व्याख्या आहे. म्हणजे हे व्याख्या कलम आहे आणि त्यातलं जे आहे ते उदाहरण आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेलं आहे. प्रश्न क्रमांक 155 कलम 361 नुसार कायदेशीर पालकांच्या ताब्यातून अपहरण हा गुन्हा प्रस्थापित करण्याकरिता अपत्य मुलगा असेल तर टिंबटिंब वयोगटाखालील किंवा मुलगी असेल तर टिंबटिंब वयोगटाखालील असायला हवे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे 16 वर्षे आणि 18 वर्षे.
प्रश्न क्रमांक 156. श्री बने पोस्टाच्या पोस्ट मास्तरजवळ राष्ट्रीय बचत पत्रे विकत घेण्याकरिता रक्कम जमा केली असताना पोस्ट मास्तरने सदरची रक्कम त्या कामाकरिता न वापरता स्वतःजवळ ठेवली. अशा परिस्थितीत पोस्ट मास्तरांनी कोणता अपराध केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. प्रश्न क्रमांक 2. फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजेच अन्यायाने विश्वासघात करणे. आणि पुढचा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 157. दरोड्याचा गुन्हा घडण्याकरिता किती व्यक्तींचा सहभाग गुन्ह्यामध्ये आवश्यक आहे? 1 नंबर 1 व्यक्ती, 2 नंबर 2 व्यक्ती, 3 नंबर 3 ते 4 व्यक्ती, 4 नंबर 5 किंवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. कलम 391 मध्ये जी आहे ती दरोड्याची व्याख्या दिलेली आहे. जेव्हा 5 किंवा त्याहून अधिक व्यक्ती संयुक्तपणे दरोडा घालतात किंवा घालण्याचा प्रयत्न करतात अथवा संयुक्तपणे दरोडा घालणाऱ्या किंवा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्ती आणि तिथे उपस्थित राहून असा दरोडा घालण्याच्या कामी किंवा प्रयत्नामध्ये मदत करणाऱ्या व्यक्ती मिळून एकूण संख्या 5 किंवा त्याहून अधिक असेल तेव्हा याप्रमाणे दरोडा घालणारी, प्रयत्न करणारी किंवा मदत करणारी प्रत्येक व्यक्ती ही दरोडा घालते असे म्हटले जाईल. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 158. एखाद्या विवाहित महिलेने लग्नाच्या तारखेपासून किती वर्षाच्या कालावधीत आत्महत्या केल्यास अशा आत्महत्येस तिच्या पतीने किंवा तिच्या पतीच्या नातेवाईकाने अपप्रेरणा दिली असावी असे गृहीत धरले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय 7 वर्षे. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 159. भादसच्या कलम 498 अनुसार टिंबटिंब म्हणजेच अशी कुठलीही जाणीवपूर्वक कृती ज्यामुळे स्त्री आत्महत्येस प्रवृत्त होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते, इथं आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत, पर्याय थोडे सांभाळून वाचणे महत्त्वाचं आहे. 1 नंबर जेरी सांडणे, 2 नंबर गैरवर्तणूक, 3 नंबर क्रूर वागणूक आणि 4 नंबर जार कर्म. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय क्रूर वागणूक. आता कलम 498 संदर्भात आपण माहिती बघितलीच. कलम 498 काय आहे तर क्रूर वागणूक. विवाहित स्त्रीशी क्रूरपणे वागल्यास शिक्षा किती आहे तर 3 वर्षे कारावास व द्रवदंड. आणि कलम 494 काय आहे तर जार कर्म परगमन. याच्यामध्ये शिक्षा किती आहे तर 5 वर्षापर्यंत कारावास, 5 वर्षे कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्हीही शिक्षा ज्या आहेत त्या या कलमामध्ये आहेत. जार कर्म. प्रश्न क्रमांक 160. जी व्यक्ती जाणून बुजून दुसऱ्या व्यक्तीला सरकारी नोकराकडून नुकसान होईल ह्या उद्देशाने सरकारी नोकरास खोटी माहिती देईल त्या व्यक्तीस भादसच्या कलम 182 नुसार टिंबटिंब वर्षे कैद व टिंबटिंबपर्यंत द्रवदंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय 6 महिने कैद व 1000 रुपये दंड अशी शिक्षेची तरतूद आहे. प्रश्न क्रमांक 171. 171 काय आहे तर प्रश्न क्रमांक 171. भादसच्या कलम टिंबटिंब अन्वये बनावटीकरणची व्याख्या आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय कलम 463. कलम 442 काय आहे तर गृह अतिक्रमण करणे. कलम 461 काय आहे तर आतमध्ये मालमत्ता असलेले किंवा ज्याच्या आत ती आहे असा समज असेल असे कोणतेही बंद पात्र अप्रामाणिकपणे फोडून उघडणे किंवा सोडून उघडणे. शिक्षा किती आहे तर 2 वर्षे कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षा. गुन्हा जो आहे तो दखलपात्र गुन्ह्याची प्रोसिजर दखलपात्र, अजामीनपात्र आणि नॉन कंपाऊंडेबल म्हणजे बिना तडजोडीचा. तर हे इथं महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 172. टिंबटिंब हा गुन्हा एका मनुष्याने दुसऱ्या पुरुषाच्या बायकोच्या बाबतीत केलेला असतो. 1 द्विपत्नीत्व, 2 नंबर खोटी लग्ने, 3 नंबर परगमन, जार कर्म व्यभिचार, 4 नंबर पळून जाणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे जार कर्म करणे. तर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 173. शांतताभंग घडवून आणण्याच्या उद्देशाने अपमान करणाऱ्या व्यक्तीस टिंबटिंब वर्षेपर्यंत कैद, द्रवदंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.
तरतूद कलम 504 भादसद्वारे केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 2 वर्षापर्यंत कैद किंवा द्रवदंड अथवा दोन्ही शिक्षेची तरतूद केलेली आहे. आता इथं जे आहे ते आपण आता बघूया. पहिले आपण बॅटरी किती आहे ते बघूया. बॅटरी आहे 47%. आता बघूया प्रश्न क्रमांक, ही जी परीक्षा आहे ती डिपार्टमेंटल PSI 2011ची परीक्षा आहे. 15/7/2012 रोजी झालेली आहे. विधी म्हणजेच कायदा या पेपरची. तर या परीक्षेमध्ये जे काय आपल्याला प्रश्न आलेले आहेत ते आपण बघूया. इथं आपण आता प्रश्न क्रमांक 174, भारतीय दंडविधान कलम 11 अंतर्गत नमूद केलेली व्यक्ती म्हणजेच पर्सन या संज्ञेमध्ये खालीलपैकी कोणाचा अंतर्भाव होत नाही? 1 नंबर तिरुपती येथील बालाजीची मूर्ती, 2 नंबर नोंदणी झालेली सोसायटी, 3 नंबर कंपनी कायदा 1956च्या अंतर्गत नोंदणी झालेली कंपनी आणि 4 नंबर भागीदारी पेढी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्यंत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 175, खालीलपैकी कोणती जंगम मालमत्ता नाही? 1 नंबर टेलिव्हिजन, 2 नंबर लँडलाईन फोन, 3 नंबर भूसंलग्न झाड, 4 नंबर घराच्या बांधकामातील निघालेल्या विटा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय जो आहे तो बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 170, भादवी कलम 29 प्रमाणे खालीलपैकी कशाला दस्तऐवज असे म्हणतात? 1 नंबर बँकेवरील काढलेला धनादेश, 2 नंबर मुखत्यार पत्र, 3 नंबर 2 व्यक्तीमधील लिखित करार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे वरीलपैकी सर्व. प्रश्न क्रमांक 177, भादवीमधील कलम 75 नुसार भारतातील कोणतेही न्यायालय टिंबटिंब वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाची वाढीव शिक्षा देऊ शकते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय 3 वर्षे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 178, भादवीच्या कलम 82 प्रमाणे किती वर्षाखालील बालकाचे कृत्य गुन्हा नसते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय 7 वर्षे. प्रश्न क्रमांक 179, बेकायदेशीर जमाव म्हणण्यास जमावात कमीत कमी किती लोक असले पाहिजेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय 5. प्रश्न क्रमांक 180, सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्यास भादवी कलम 160 प्रमाणे काय शिक्षा आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 3 नंबर आणि 1 महिन्यापर्यंत तुरुंगवास किंवा दंड 100 रुपयापर्यंत जो आहे तो दंड ही जी आहे ती शिक्षा आहे. दंगा म्हणजे काय? तर दंग्याला समानार्थी शब्द आहे तो म्हणजे मारामारी. मारामारी कलम 160 159 मध्ये जी आहे ती व्याख्या आहे आणि 160 मध्ये जी आहे ती शिक्षा आहे. तर हे इथं आपण कन्फ्यूज होऊ शकतो म्हणून हे लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. दंगा म्हणजे काय? तर मारामारी, दंगल म्हणून पण मारामारी हे जे आहे ते लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 181, जो कोणी मृत्यू अगर आजीव कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला अपराध करण्यासाठी चिथावणी देतो त्यास टिंबटिंब वर्षे कारावासाची शिक्षा होऊन तो द्रवदंडासही पात्र होतो. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर 1 नंबर पर्याय 7 वर्षे पर्यंत कारावासाची शिक्षा होऊन तो द्रवदंडासही पात्र असतो. कलम 115, मृत्यूच्या किंवा आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाची अप्प झाले ते इथे अप्प झाले ते अपराधाची अपपेरण किंवा अपपेरणेचा परिणाम अपराध न घडल्यास शिक्षा जी आहे ती 7 वर्षे कारावास व द्रवदंड. अपपेरणेच्या परिणामी अपाय करणारी कृती केली गेल्यास शिक्षा किती आहे? तर 14 वर्षे कारावास व द्रवदंड. हे इथं महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 182, मरणास कारण हवे या उद्देशाने केलेल्या इजेमुळे मृत्यू आल्यास हे कृत्य करणाऱ्या व्यक्तीने टिंबटिंबचा अपराध केलेला आहे असे म्हणतात. 1 नंबर खून, 2 नंबर महाअपराध, 3 नंबर सदोष मनुष्यवधाचा, 4 नंबर विखंडना. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय सदोष मनुष्यवधाचा. प्रश्न क्रमांक 183, भादवीमधील तरतुदीनुसार खालीलपैकी कोणते कृत्य हे गुन्हा होणार नाही? इथं जे आपल्याला
पर्याय दिलेले आहेत ते बघूया. अने इन्कम टॅक्स अधिकारी आहे असे भासून खोटे सर्च वॉरंट आणून घराची झडती घेतली. 2 हे गुन्हा आहे, हे कृत्य जे आहे ते गुन्हा आहे. 2 मध्यरात्री अने पोस्टमॅन असून तार आणली आहे असे भासून दार उघडावायला लावले, आपण गुन्हा आहे. 3 नंबर RTO इन्स्पेक्टरचा गणवेश घालून अने 2 टॅक्सी ड्रायव्हर्सचे लायसन्स जप्त केले, तर हा पण गुन्हा आहे. आणि 4 नंबर विविध वेशभूषा स्पर्धेमधील पोलीस इन्स्पेक्टरचा गणवेश आणि बिल्ले धारण म्हणजे त्यांनी जे आहे ते बिल्ले धारण केले, तर हा जो आहे हा गुन्हा नाही. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 184. लोकसेवकाला माहिती असून देखील दस्तऐवजाचे भाषांतर चुकीचे केले तर त्यास भादवीच्या कोणत्या कलमान्वये शिक्षा होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय 167. शिक्षा किती आहे तर 3 वर्षेपर्यंत कैद व दंडाची किंवा दोन्ही जी आहेत ते दोन्ही शिक्षा होतील. कलम 177 खोटी खबर देणे, याच्यासाठी शिक्षा किती आहे तर 6 महिन्याचा कारावास किंवा 1000 रुपयेपर्यंत द्रवदंड किंवा दोन्हीही शिक्षा ज्या आहेत त्या होणार. जर आवश्यक करण्यात आलेली माहिती अपराध घडणे इत्यादी बाबतीत असेल तर 2 वर्षेपर्यंत कारावासाची किंवा द्रवदंड किंवा दोन्ही शिक्षा होतील, हे महत्त्वाचं आहे इथं. आणि कलम 187 लोकसेवकाला सहाय्य देणे विधीत बंधनकारक असताना असे सहाय्य देण्याचे टाळणे, शिक्षा 1 महिन्याचा साधा कारावास किंवा 200 रुपयेपर्यंत द्रवदंड किंवा दोन्हीही शिक्षा. आदेशिकाची अंमलबजावणी, अपराधास प्रतिबंध इत्यादी कामात मदत मागणाऱ्या लोकसेवकाला मदत करण्याबद्दल बुद्धीपरस्पर दुर्लक्ष करणे, तर याच्यामध्ये शिक्षा किती आहे तर 6 महिन्याचा साधा कारावास किंवा 500 रुपयापर्यंत द्रवदंड किंवा दोन्हीही. तर हे जे आहे ते आपण इथं लक्षात ठेवणे महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 185. एखाद्या व्यक्तीने लेखी निवेदन केल्यास त्यावर सही मागण्याचा अधिकार सरकारी नोकरास असताना त्यावर सही करण्यास नकार देणाऱ्या व्यक्तीस भादवीच्या कोणत्या कलमानुसार शिक्षा होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे कलम 180. प्रश्न क्रमांक 186. भादवी कलम 193 खाली न्यायालयाचे कामकाज सुरू असताना जाणून बुजून खोटी साक्ष देणाऱ्या व्यक्तीस जास्तीत जास्त टिंब वर्षापर्यंत कैदेची शिक्षा होऊ शकते, तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय 7 वर्षे. प्रश्न क्रमांक 187. सार्वजनिक रस्त्यावर बेदरकारपणे वाहन चालवणे भादवीच्या कलम टिंब नुसार शिक्षेस पात्र आहे, तर या कलम 279 नुसार. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 188. नकली नाणे तयार करणे या गुन्ह्यासाठी भादवी कलम 231 मध्ये दंडाबरोबर किती वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा सांगितलेली आहे? तर किती तर 7 वर्षापर्यंत. आणि इथं पुढचा जो प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 189. सार्वजनिक ठिकाणी विभिस्त कृत्य करण्याबद्दल भादवी कलम अंतर्गत कोणती शिक्षा सांगितलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय 3 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि म्हणजेच किंवा दंड, हे कलम जे आहे ते कलम 294. आता इथं प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 190. पुढीलपैकी कोणते कृत्य हे कोठडीतील बलात्कार कस्टडियल रेपच्या अर्थात समाविष्ट नाही? 1 नंबर तुरुंग पर्यवेक्षकाने महिला कैद्यांवर केलेला बलात्कार. 2 रुग्णालयाच्या विश्वस्ताने स्त्री रुग्णावर केलेला बलात्कार. 3 रुग्णालयाला भेट देणाऱ्यांनी रुग्णालयातील स्त्री रुग्णावर केलेला बलात्कार. आणि 4 नंबर पोलीस स्टेशन मध्ये अटकेत असलेल्या स्त्रीवर तेथील हेड कॉन्स्टेबलने केलेला बलात्कार. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, कारण रुग्णालयाला भेट देणाऱ्या रुग्णालयातील स्त्री रुग्णावर केलेला बलात्कार म्हणजे ज्यांनी भेट दिला तो काय तिथला कर्मचारी नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते 3 नंबर पर्याय. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 191. अने फाशीची शिक्षा असलेला गुन्हा केला, ब ने पुरावा नाहीसा करण्यास मदत केली तर ब ला किती शिक्षा होईल? या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय 7 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा द्रवदंड. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 192. खालीलपैकी कृत्य भादवी प्रमाणे खुनाचे कृत्य होईल?
या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. ब ने दिलेल्या चिथावणीमुळे उत्तेजित होऊन अ ने हेतुपूर्वक ब च्या मुलाला ठार मारतो. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 193. साध्या दुखापतीसाठी भादवीमध्ये काय शिक्षा सांगितलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. 1 वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा 1000 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्ही. कलम 323 इच्छापूर्वक दुखापत पोहोचवण्याबद्दल शिक्षा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे तो आहे कलम 194. हुंडाबळीच्या गुन्ह्यासाठी पत्नीच्या छळाचा कालावधी भादवी कलम 304 ब प्रमाणे असा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. लग्न झाल्यापासून 7 वर्षे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 195. घर इत्यादी नष्ट करण्याच्या उद्देशाने आग किंवा स्फोटक पदार्थ याद्वारे आगळीक करणे ह्या अपराधाची शिक्षा भादवीच्या कलम टिंबटिंबमध्ये दिलेली आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. आणि शिक्षा काय आहे तर आजीवन कारावास, आजीव कारावास किंवा 10 वर्षाचा कारावास व द्रवदंड. आणि गुन्हाची प्रोसिजर काय आहे तर दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. आणि हा खटला जो आहे तो सत्र न्यायालयामध्ये चालतो. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 196. शांतता भंग करण्याच्या उद्देशाने अपराध करणाऱ्या इसमास कोणती शिक्षा होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे 2 वर्षेपर्यंत कैद, म्हणजेच कलम 504. आणि प्रश्न क्रमांक 197. दुसऱ्या व्यक्तीच्या कायदेशीर अटकेस प्रतिकार करणाऱ्या व्यक्तीस भादवीच्या कोणत्या कलमाखाली शिक्षा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर म्हणजे इथं आपण जर बघितले तर पर्याय बघितले तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय कलम 225 प्रमाणे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 198. स्त्रीचा विनयभंग ठरणाऱ्या गुन्ह्यासाठी स्त्री ही टिंबटिंब वयाची असायला हवी. 1 नंबर 16 वर्षे, 2 नंबर 18 वर्षे, 3 नंबर 17, 4 नंबर कोणत्याही वयाची. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर कोणत्याही वयाची. कलम 354 काय आहे तर स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणे. आता प्रश्न क्रमांक 199. भादवीच्या कलम 463 मध्ये खालीलपैकी कोणती व्याख्या दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय बनावटी करणे. आणि प्रश्न क्रमांक 200 काय आहे तर भादवी कलम 477 अ मध्ये खोटे हिशोब तयार करणे ह्या अपराधास खालीलप्रमाणे शिक्षा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे 7 वर्षापर्यंत शिक्षा किंवा द्रवदंड किंवा दोन्हीही. आता प्रश्न क्रमांक 201. भादवी कलम 497 प्रमाणे व्यभिचार जार कर्म याचा अर्थ पुढीलपैकी कोणता आहे? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर आहे एखाद्या इसमाने विवाहित स्त्रीशी केलेला संभोग ज्यासाठी तिच्या पतीची परवानगी नाही. कलम 497 जार कर्म परगमन शिक्षा किती आहे तर 5 वर्षाचा कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्हीही शिक्षा आहेत. आणि हा जो गुन्हा आहे तो अदखलपात्र आहे आणि जामीनपात्र गुन्हा आहे. आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये जो आहे तो हा गुन्हा चालतो. 1939 साली. आता पुढची जी परीक्षा आहे ती बघूया आपण. डिपार्टमेंटल PSI मेन एक्झाम 2008 ची परीक्षा आहे. त्यामध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते आपण आता बघूया. प्रश्न क्रमांक 202. भारतीय दंड संहितेच्या कलम 10 नुसार कोणत्याही मनुष्य जातीचे स्त्रीचे वय काय आहे? कुठलेही वय. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय. आता प्रश्न क्रमांक 203. भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमामध्ये जंगम मालमत्तेची व्याख्या दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय कलम 22 मध्ये. आणि प्रश्न क्रमांक 204 काय आहे तर भारतीय दंड संहितेच्या कलम 379 नुसार अपराधी दोषी आहे असे दिसले तसे ती अपराधी व्यक्ती कलम 379 नुसार पूर्वी दोषी ठरलेली असेल अशा वेळी ती व्यक्ती विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कुठल्या कलमानुसार कारवाई केली जाते? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर कलम 75 म्हणजेच 4 नंबर पर्याय. आणि प्रश्न क्रमांक 205 काय आहे तर भारतीय दंड संहितेच्या कलम 90 नुसार खालीलपैकी कोणत्या केसमध्ये संमती खुली नाही? तर इथं जे आहे ते आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर दुखापतीच्या भयाखाली दिलेली सहमती म्हणजेच संमती.
आणि 2 नंबर तथ्याच्या गैरसमजापोटी दिलेली सहमती म्हणजेच संमती. 3 नंबर 12 वर्षाच्या आतील मुलाने दिलेली सहमती म्हणजेच संमती. तर या प्रश्नाचं जे बरोबर उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे. प्रश्न समजून घेणे महत्त्वाचं आहे. तर प्रश्न काय विचारलेला आहे तो समजून घेणे आणि नंतर आपण उत्तर देणे महत्त्वाचं आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 206. भारतीय दंड संहितेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये सुलक स्लाइट हार्म कृतीची तरतूद दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय कलम 95. उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय. आणि प्रश्न क्रमांक 207. हा बी ला खोटा पुरावा देण्यास चिथावणी देतो. चिथावणीचे परिणामी बी चा अपराध करतो. ह्या ठिकाणी ला काय शिक्षा आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर. बीला जी शिक्षा होईल तीच ला शिक्षा होईल कलम 116 नुसार. आणि प्रश्न क्रमांक 208 काय आहे तर हा पोलीस अधिकारी असून जबरी चोरीला प्रतिबंध करणे हे त्याचे कर्तव्य असताना ला जबरी चोरी करण्यास अपप्रेरणा देतो. जरी ह्या ठिकाणी जबरी चोरी झालेली नाही तरी ला कोणती शिक्षा होईल? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. जबरी चोरीबद्दल शिक्षेची निम्मी शिक्षा ला होईल म्हणजेच अर्धी शिक्षा जी आहे ती ला होईल. कलम 116. कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाचे अपराध न घडल्यास आणि अपप्रेरक किंवा अपप्रेरित व्यक्ती ही अपराध घडण्यास प्रतिबंध करणे हे ज्याचे कार्य आहे असा लोकसेवक असल्यास. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आहे. आणि प्रश्न क्रमांक 209 काय आहे तर फौजदारी पात्र गटामध्ये खालीलपैकी कोणता घटक येत नाही? 1 नंबर जाणीवपूर्वक खोटे प्रदर्शन किंवा जाणीवपूर्वक भागांचे प्रदर्शन न करणे. 2 नंबर 2 किंवा अधिक व्यक्तीमध्ये करार असला पाहिजे. 3 बेकायदेशीर कृती करण्यासाठी तो करार असला पाहिजे. 4 नंबर वरीलपैकी कुठलेही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर आहे. प्रश्न थोडासा कन्फ्यूज आहे परंतु उत्तर काय आहे तर 4 नंबर. म्हणजेच प्रश्न असा आपल्याला कन्फ्यूज करू शकतो कारण फौजदारी पात्र गटामध्ये खालीलपैकी कोणता घटक येत नाही. बरोबर. तर हे जे आहेत हे सगळे घटक येतात आणि उत्तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 4 नंबर पर्याय वरीलपैकी कुठलेही नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 210. बेकायदेशीर जमाव ह्या अपराधासाठी किती व्यक्तींची आवश्यकता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय 5 किंवा 5 पेक्षा जास्त. आता इथं जे आहे ते कलम आपण 141 संदर्भात पूर्ण माहिती बघूया. बेकायदेशीर जमाव म्हणजे काय तर बेकायदेशीर जमावाचे प्रकार किती आहेत तर 5. त्याच्यामध्ये बघूया की 1 केंद्रीय किंवा कोणतेही राज्य शासन अथवा संसद किंवा कोणत्याही राज्याचे विधिमंडळ यास अथवा कोणताही लोकसेवक असा लोकसेवक म्हणून आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करीत असतात त्यास फौजदारी पात्र बलप्रयोगाद्वारे दहशत घालणे. किंवा 2 दुसरा प्रकार कोणत्याही कायद्याच्या किंवा कोणत्याही वैध आदेशिकेची अंमलबजावणीला प्रतिकार करणे. किंवा म्हणजे जसं आता आपण गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदरच्या वर्षी बघितले तर शेतकरी आंदोलन बघितले ना आपण दिल्लीला, तर त्याचं उदाहरण इथं आपल्याला या 2 दुसऱ्या प्रकारामध्ये जे आहे ते दिसू शकते. आणि किंवा CAA तर आदेशिका कोणत्याही वैध आदेशिकेची अंमलबजावणीला प्रतिकार करणे. आणि 3 नंबर कोणतीही आगळी किंवा फौजदारी पात्र अतिक्रमण किंवा अन्य अपराध करणे. 4 नंबर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत फौजदारी पात्र बलप्रयोग करून किंवा फौजदारी पात्र बल प्रदर्शन करून त्याद्वारे तिच्याकडे ज्या मालमत्तेचा ताबा असेल तिचा ताबा तिच्याकडून काढून घेणे किंवा मिळवणे अथवा तिला असलेला किंवा तो उपभोगत असलेल्या मार्गाधिकारावर किंवा पाणी वापराचा हक्क किंवा अन्न हक्क यापासून तिला वंचित करणे अथवा कोणताही हक्क किंवा मानवी हक्क बजावणे. किंवा 5 फौजदारी पात्र बलप्रयोग करून फौजदारी पात्र बल प्रदर्शन करून त्याद्वारे कोणत्याही व्यक्तीला ती जे करण्यास विधिबद्ध नाही ते करणे अथवा तो जे करण्यास विधित हक्कदार आहे ते टाळण्यास भाग पाडणे. तर अशा प्रकारे हे जे आहेत हे कलम 141 मधले हे जे आहे ते 5 प्रकार आहेत. आता इथं स्पष्टीकरण
एक आहे त्याच्यामध्ये, जो जमाव जमला त्यावेळेस बेकायदेशीर नव्हता तो मागाहून बेकायदेशीर जमाव होऊ शकतो. हे जे आहे हे स्पष्टीकरण आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 211. भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमामध्ये दंगा करणे ह्या गुन्ह्याची व्याख्या केलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय. दंगा करणे हे समजून घेणे महत्त्वाचं आहे आपल्याला. इथं बेकायदेशीर जमाव आणि दंगा करणे आणि दंगल करणे हे जे आहेत ना, हे 3 शब्द आहेत. हे महत्त्वाचं म्हणजे आपण बेर ॲक्ट्स जर वाचले, बेर ॲक्ट्समध्ये जे आहेत ते व्यवस्थित दिलेले आहे. थोडीशी भाषा किचकट आहे, परंतु आपण ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता इथं आपण बघूया की तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर 2 नंबर पर्याय आहे कलम 146. कलम 145 काय आहे? तर बेकायदेशीर जमावाला पांगवण्याचा आदेश झाला असल्याचे माहिती असून त्यात सामील होणे किंवा थांबून राहणे. तर या गुन्ह्यासाठी शिक्षा किती आहे? तर 2 वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दंडाची आणि किंवा दोन्ही शिक्षा होतील. आणि इथं जे आहे त्यातही आपण कलम जरा बघूया. कलम 144 काय आहे? तर कलम 144 कोणत्याही प्राणघातक हत्यारांशी सज्ज होऊन बेकायदेशीर जमावात सामील होणे. शिक्षा काय आहे? तर 2 वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही. गुन्हा दखलपात्र आणि जामीनपात्र. त्याच्यानंतर कलम 147 दंगा करणे. शिक्षा किती आहे? तर 2 वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही आणि गुन्हा दखलपात्र आणि जामीनपात्र. बरोबर. कलम 148 प्राणघातक हत्यारांशी सज्ज होऊन दंगा करणे आणि बेकायदेशीर जमावा. म्हणजेच कलम 144 आणि कलम 148 मध्ये काय फरक आहे ते इथं आपण शब्दांचे जे खेळ आहेत ते बघितले आपण. दंगा करणे आणि बेकायदेशीर जमावात सामील होणे. तर कलम 148ला काय आहे? तर शिक्षा 3 वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही आणि गुन्हा जो आहे तो दखलपात्र, जामीनपात्र आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये चालणारा जो आहे तो गुन्हा आहे. तर अशा प्रकारे हे आपण 3 कलम बघितली. म्हणजे एकंदरीत इथं आपण 4 कलम बघितली. 145, 144, 147 आणि 148. तर याच्यामध्ये जे आहे ती शिक्षा किती आहे? 145ला पण 2 वर्ष आहे, 144ला पण 2 वर्ष आहे, 147ला पण 2 वर्ष आहे. परंतु 148 म्हणजेच दंगा करणे आणि दंग्यामध्ये प्राणघातक हत्यारांशी सहभागी होणे म्हणजे तर 3 वर्षे याला आहे. कलम 148ला 3 वर्षे शिक्षा आहे. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 212. भारतीय दंड संहितेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये लोकसेवकाची बतावणी करण्याविषयी व्याख्या दिलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय. बरोबर. कलम 170 मध्ये. आता इथं आपण बघूया कलम 170 काय आहे? तर लोकसेवकाची बतावणी करून तोतियागिरी करणे. शिक्षा किती आहे? तर 2 वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा. पुन्हा दखलपात्र आणि बिना जामीनपात्राचा. कलम 167 काय आहे? तर सती पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीचा दस्तऐवज मांडणी करणे. शिक्षा 3 वर्षापर्यंतचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा. गुन्हा दखलपात्र, जामीनपात्र आणि प्रथम वर्गीय दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये चालणारा हा गुन्हा आहे. आणि ही जी 2 कलमं आहेत ती इथं म्हणजे कलम 168 काय आहे? तर लोकसेवकाने बेकायदेशीरपणे व्यापार धंदा करणे. आणि कलम 169 काय आहे? तर लोकसेवकाने बेकायदेशीरपणे मालमत्ता विकत घेणे किंवा तीत बोली लावणे. ही जी 2 कलमं आहेत ही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये नाहीत, परंतु आपल्या माहितीसाठी आवश्यक आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 213. हा जमीनदार त्याच्या जमिनीच्या हद्दीच्या आत एखाद्याचा खून घडवल्याचे माहीत असताना सापचावल्याच्या परिणामी त्याचा मृत्यू झालेला आहे अशी चुकीची माहिती जिल्ह्याच्या दंडाधिकाऱ्याला बुद्धिपुरस्पर देतो. ह्या ठिकाणी हा IPCच्या कोणत्या कलमाखाली दोषी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? तर कलम 177. आपण इथं आता बघूया कलम 177 काय आहे? तर समजून सवरून लोकसेवकाला खोटी माहिती पुरवणे. याच्यामध्ये शिक्षा किती आहे? तर 6 महिन्याचा कारावास किंवा 1000 रुपयेपर्यंत दंड किंवा दोन्हीही. जर आवश्यक करण्यात आलेली माहिती गुन्हा घडणे इत्यादीबाबत असेल तर 2 वर्षाचा कारावास किंवा दंड किंवा दोन्हीही. गुन्हा अदखलपात्र आणि जामीनपात्र. आणि कलम 179 काय आहे? तर
सत्य कथन करण्यास विधिबद्ध असताना प्रश्नांची उत्तरे देण्यास नकार देणे. शिक्षा किती आहे तर 6 महिन्याचा साधा कारावास किंवा 1000 रुपयेपर्यंत दंडदंड किंवा दोन्ही. पुन्हा काय अदखलपात्र आणि जामीनपात्र आणि कोणत्याही म्हणजेच हे कोणत्याही कोर्टात हा गुन्हा जो आहे तो चालतो. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया. प्रश्न क्रमांक 214. एखाद्या विशिष्ट रस्त्यावरून धार्मिक मिरवणूक जाता कामा नये असा आदेश जारी करण्यास कायदेशीरपणे अधिकार प्रदान झालेल्या लोकसेवकाने असा आदेश जारी केला. अजाणीवपूर्वक त्या आदेशाची अवज्ञा करतो आणि त्यामुळे दंग्याचा धोका निर्माण होतो. हा IPCच्या कोणत्या कलमाखाली दोषी आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय कलम 188. आता इथं आपण बघूया की कलम 188 काय आहे. लोकसेवकाने कायदेशीररित्या जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा कायदेशीरपणे नेमलेल्या व्यक्तींना अशा अवज्ञेमुळे अटकावून त्रास किंवा नुकसान म्हणजे क्षती म्हणजे नुकसान पोहोचल्यास शिक्षा 1 महिन्याचा साधा कारावास किंवा 200 रुपयापर्यंत दंड किंवा दोन्हीही. गुन्हा दखलपात्र जामीनपात्र. त्याच्यानंतर कलम 180 काय आहे तर लोकसेवकाकडे केलेले कथन स्वाक्षरित करण्यास विधिबद्ध असताना तसे करण्यास नकार देणे. शिक्षा किती आहे तर 3 महिन्याचा साधा कारावास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्हीही. गुन्हा अदखलपात्र आणि जामीनपात्र. कलम 187. लोकसेवकाला सहाय्य करणे विधीत बंधनकारक असताना असे सहाय्य न करणे. शिक्षा 1 महिन्याचा साधा कारावास किंवा 200 रुपये दंड किंवा दोन्हीही. आणि आदेशिकेची अंमलबजावणी गुन्ह्यास प्रतिबंध इत्यादी कामात मदत मागणाऱ्या लोकसेवकास मदत करण्याच्या बुद्धीपुरस्पर दुर्लक्ष करणे. शिक्षा किती आहे तर 6 महिन्याचा साधा कारावास किंवा 500 रुपये दंड किंवा दोन्ही. आणि गुन्ह्याची प्रोसिजर काय आहे तर अदखलपात्र आणि जामीनपात्र. आता पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 215. बला झेड विरुद्ध 1000 रुपयाबाबत जो कोणी न्याय मागणी हक्क आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी समपरीक्षेच्या वेळी हा बच्या हक्काचा न्यायपणा झेड कबूल करत असताना आपण ते ऐकले असे सत्तेवर खोटे सांगतो तर ने या ठिकाणी कोणता गुन्हा केला? या प्रश्नाचं उत्तर आहे म्हणजेच 1 नंबर पर्याय आहे खोटा पुरावा देणे, 2 नंबर खोटा पुरावा रचणे, 3 नंबर दोन्ही 1 आणि 2. 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. दोन्ही पर्याय आहेत 1 आणि 2. कलम 191 खोटा पुरावा देणे. आता प्रश्न क्रमांक 216. ब ने झेडचा खून केलेला आहे हे ला माहिती असून बला शिक्षेपासून वाचवण्याच्या उद्देशाने हा बला तो मृतदेह लपवण्याच्या कामी मदत करतो तर ला कोणती शिक्षा होईल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय 7 वर्षे कारावासाची शिक्षा होईल. कारण कलम 201 मध्ये अपराध्याला वाचवण्यासाठी अपराधाचा पुरावा नाहीसा होण्याची तजवीज करणे किंवा खोटी माहिती देणे या संदर्भात जे आहे ती तरतूद आहे आणि त्याला किती शिक्षा आहे तर 7 वर्षापर्यंत कारावासाची शिक्षा. आता इथं बघूया की तो अपराध जो आहे तो देहदंड म्हणजेच मृत्यूदंडाचा असेल म्हणजे फाशीची शिक्षा त्या अपराधामध्ये असेल तर शिक्षा किती आहे तर 7 वर्षे कारावास आणि द्रवदंड. आणि आजीवन कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेला गुन्हा असेल तर शिक्षा किती वर्षे 3 वर्षे कारावास आणि द्रवदंड. आणि 10 वर्षाहून कमी कारावासाच्या शिक्षेस पात्र असल्यास शिक्षा 1.4 म्हणजेच 1/4 शिक्षेच्या कारावासास आणि द्रवदंड आणि किंवा दोन्हीही. तर अशा प्रकारे हा प्रश्न आहे. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 217. नकली नाणे तयार करणे संबंधी भारतीय दंड संहितेमध्ये किती शिक्षा सांगितलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे 2 नंबर पर्याय 7 वर्षापर्यंत कारावास. आणि पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 218. भारतीय दंड संहितेच्या कुठल्या कलमानुसार सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून मानवी जीवितास धोका केल्याबद्दल शिक्षा केली आहे? कलम 279 नुसार. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 229. भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमामध्ये अश्लील वस्तूची तरुण मुलांना विक्री करणे ही तरतूद आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे 293. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 220. भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाखाली एखाद्या वर्गाच्या धार्मिक भावना हेतू पुरस्पर किंवा वाईट हेतूने दुखावल्याबद्दल व त्यांचा अपमान केल्याबद्दल शिक्षा दिली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर किती आहे तर 3 नंबर पर्याय आहे कलम 295
त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 221 बघूया आता आपण. भारतीय दंड संहितेच्या कलम 298 नुसार कोणती शिक्षा सांगितलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय. एक वर्षे कारावासाची शिक्षा किंवा दंड किंवा दोन्हीही. कलम 298 काय आहे तर धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धिपुरस्पर उद्देशाने शब्द उच्चारणे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 222. मी तुला झोडपून काढीन असे झेडला म्हणत असता अने हातात काठी घेतो. अने ह्या ठिकाणी कोणता गुन्हा केलेला आहे? तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते 1 नंबर पर्याय आहे, कोणताही गुन्हा नाही. आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 223. सीमा ही 29 वर्षाची आहे. महेशने बलप्रयोग वापरून सीमाला मुंबई ते दिल्लीला जाण्यास भाग पाडले. महेशने कोणता गुन्हा केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3 नंबर पर्याय, अपहरण. आणि प्रश्न क्रमांक 224. 2 पुरुष त्यांच्या दोघांच्या संमतीने दोघांमध्ये शरीर संभोग करीत असताना सापडले तर कोणत्या IPCच्या कलमाखाली ते जबाबदार असतील? या प्रश्नाचं उत्तर आहे ते काय तर 2 नंबर पर्याय, कलम 377. कलम 377 काय आहे तर अनैसर्गिक अपराध. जो कोणी निसर्ग नियमाविरुद्ध कोणत्याही पुरुषाशी किंवा स्त्रीशी किंवा प्राण्यांशी इच्छापूर्वक शरीर संभोग करील त्याला शिक्षा आजीवन कारावासाची किंवा 10 वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची, कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रवदंडाशी पात्र होईल. गुन्हा जो आहे तो दखलपात्र आहे, म्हणजेच गुन्ह्याची प्रोसिजर, या कलमामधली प्रोसिजर आहे ती दखलपात्र, अजामीनपात्र आणि बिना तडजोडीचा. आणि प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्या कोर्टामध्ये चालणारा हा जो गुन्हा आहे तो चालतो. आता आपण इथं बघूया कलम 375, कलम 376 आणि कलम 376 कलम 375 काय आहे तर बलात्कार. याच्यामध्ये 7 वर्णने आहेत, 2 स्पष्टीकरणे आहेत आणि 2 अपवाद आहेत. इथं अपवाद काय आहेत तर 1 म्हणजेच हे जे आहेत हे एवढं त्या कलमामध्ये आहे. तर 1 नंबर आहे स्त्रीच्या इच्छेविरुद्ध, 2 तिच्या संमतीशिवाय, 3 तिच्या प्राणाला किंवा तिच्या प्रिय व्यक्तीच्या प्राणाला धोका होईल, जबर दुखापत होईल असा धाक दाखवून तिच्या जुलमाने संमती मिळवून केलेला संभोग. 4 जेव्हा त्या पुरुषाला माहिती असते की तो तिचा पती नाही आणि त्या स्त्रीचा असा समज होतो की ह्या पुरुषाशी तिचे कायदेशीर लग्न झाले आहे, त्यामुळे तिने दिलेल्या संमतीने. 5 दारू पिल्याने किंवा नशा केल्याने मेंदूवरील नियंत्रण सुटून विचार करायला न येणे यासाठी यावेळी दिलेली संमती. 6 16 वर्षे वयाखालील मुलीच्या संमतीने किंवा संमतीशिवाय. बरोबर. आणि अपवाद काय आहे इथं तर 15 वर्षापेक्षा कमी वय नसलेल्या आपल्या पत्नीशी संभोग करणे बलात्कार होत नाही. हा जो आहे तो या कलमामधील अपवाद आहे. आता कलम 376 काय आहे तर बलात्काराबद्दल शिक्षा. कलम 376(1) च्या पोटकलम 2 मध्ये काय आहे शिक्षा 7 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु आजीवन कारावासापर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा व द्रवदंड. कलम 376(2) मध्ये या कलमाच्या पोटकलम 2 मध्ये अ ब क ड इ फ ग ह आय म्हणजे JKLMNA प्रमाणे बलात्कार केल्यास शिक्षा 10 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु जी आजीवन कारावासापर्यंत वाढवता येईल इतकी शिक्षा व द्रवदंड. आणि कलम 376(अ) पीडित महिलेचा मृत्यू घडवून आणल्याबद्दल किंवा कायमस्वरूपी गलितगात्र केल्याबद्दल शिक्षा किती आहे तर 20 वर्षापेक्षा कमी नसेल परंतु तो आजीवन कारावासाच्या शिक्षेपर्यंत वाढवता येईल असा सश्रम कारावास किंवा मृत्यूदंड. तर ही जी माहिती आहे ही आपण आपलं जे राज्यपत्र आहे जे नवीन जी सुधारणा कायदा झालेले आहे फौजदारी सुधारणा कायदा ते भारत सरकारचं राज्यपत्र आहे त्याच्यामधून ती माहिती आपण घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 225. हा वेडा त्याच्या चांगल्या अवस्थेत त्याच्या शेजाऱ्याचे घड्याळ चोरतो, तो कोणत्या गुन्ह्यासाठी जबाबदार राहील? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नंबर चोरी. प्रश्न क्रमांक 226. झेडला गैरहानी पोहोचवण्याच्या उद्देशाने इच्छापूर्वक झेडचा मूल्यवान रोखा जाळतो तर अने कोणता गुन्हा केला? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय आगळीक, कलम 425 आगळीक करणे.
आणि इथं प्रश्न क्रमांक 227, रामने सामला त्याचे वृत्तपत्र लिहिण्यास सांगितले. सामने जाणून बुजून रामने जो श्री वारस सांगितलेला असतो त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या बायकोचे नाव लिहितो व राम करून त्यावर सही घेतो. रामकडून जो आहे तो त्याच्यावर सही घेतो. करून नाही तर कडून. रामकडून त्यावर सही घेतो. तर सामने कोणता गुन्हा केला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे, बनावटीकरण, कलम 463. आता कलमच्या प्रश्न क्रमांक 228, व्यभिचार हा गुन्हा कोणाच्या विरुद्ध आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 2 नंबर पर्याय, नवरा. प्रश्न क्रमांक 229 बघूया आपण आता. भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमाखाली एखाद्या स्त्रीच्या पतीने किंवा पतीच्या नातेवाईकाने तिला क्रूर वागणूक देणे संबंधी तरतूद आहे? तर या ठिकाणी जे आहे ते कलम आपल्याला दिलेले आहेत. 1 नंबर 326, 2 नंबर 498, 3 नंबर कलम 498 आणि 4 नंबर कलम 498 तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर पर्याय आहे, कलम 498 आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 230. आरोपी विद्यापीठाचा ग्रॅज्युएट असून तो एक इंग्लिश नर्स जिच्याशी संबंध आलेला नाही तिला अनुचित सूचना करणारे पत्र लिहितो व पोस्टाने तिच्या पत्त्यावर पाठवतो. तर ह्या ठिकाणी आरोपी IPCच्या कोणत्या कलमानुसार जबाबदार राहील? या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत. 1 नंबर कलम 507, 2 नंबर कलम 508, 3 नंबर कलम 509 आणि 4 नंबर कलम 510. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 3 नंबर पर्याय आहे. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर 3 नंबर पर्याय आहे. आता पुढचा म्हणजेच कलम 509 काय आहे तर स्त्रीचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्द उच्चार, हावभाव किंवा कृती करणे. शिक्षा किती तर 3 वर्षेपर्यंत कारावास किंवा द्रवदंड किंवा दोन्हीही. दखलपात्र हा जो गुन्हा आहे तो 11/1/1965 पासून जो आहे तो दखलपात्र करण्यात आलेला आहे आणि जामीनपात्र हा गुन्हा आहे. आता पुढचा प्रश्न आहे तो बघूया आपण. प्रश्न क्रमांक 231. हा झेडच्या खिशात आपला हात खुपसून झेडचा खिसा कापण्याचा प्रयत्न करतो. झेडच्या खिशात काहीही नसल्यामुळे चा प्रयत्न फसतो. ने ह्या ठिकाणी कोणता गुन्हा केलेला आहे? तर प्रयत्न फसतो. 1 नंबर चोरी, 2 नंबर आगळीक, 3 नंबर दोन्ही 1 किंवा 2, 4 नंबर वरीलपैकी कोणतेही नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ते 4 नंबर उत्तर आहे, वरीलपैकी कोणतेही नाही. अशा प्रकारे मित्रांनो हे जे आहेत हे आज आपण प्रश्न जे आहेत ते बघितलेले आहेत. धन्यवाद. PB मोर सागरेवाला हा आपला यूट्यूब चॅनल आहे. PB टिप्सेम तर्फे आपण व्हिडिओ बनवतो. बेस्ट ऑफ लक मित्रांनो. आपल्याला आता जी परीक्षा येईल त्याच्यामध्ये आपण यशस्वी ह्याच आपल्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक आपल्या सगळ्यांना. मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून आपल्या सूचना ज्या आहेत त्या माझ्यापर्यंत येऊ दे. कारण जरा आपली लँग्वेज जी आहे ती थोडीशी अशुद्ध म्हणजेच असा जो काय प्रॉब्लेम आहे ते बरेचसे विद्यार्थी बोलतात की पण जाऊ दे तो सोडून. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण इथं जे आहे ते डिपार्टमेंटल PSI 2021 त्याच्यानंतर 2013, 2011 आणि 2008 या वर्षी ज्या काही परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षेमधले प्रश्न आपण इथं बघितलेले आहेत. तर आज आपण आता इथं थांबूया. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. थँक्यू. जय जोहार.